नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सामान्य विज्ञानाच्या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या या ऑनलाईन बॅचमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, 9वीचं जो पुस्तक आहे हे टोटली कंबाईनच्या सिलेबसच्या अनुषंगाने आहे। आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सर्वाधिक प्रश्न 9वीच्या पुस्तकातला रेफर करून विचारलेले आहेत। जो 10वीचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, ऊर्जेचा पार्ट आहे, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा पार्ट आहे, तर एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे किंवा सायन्स अँड टेकचा जो पार्ट आहे हे संपूर्ण जो आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेला विचारला जाणारा घटक आहे। तर तुमचं मेन फोकस हा 9वीचा सिलेबस असू द्या आणि 9वीचे जेवढे काही व्हिडिओ झालेत वाटल्यास त्यांना एकदा रिकॉल करा डबल स्पीडमध्ये। पण 9वीचा अभ्यासक्रम हा खूप महत्त्वपूर्ण आणि IMP पार्ट आहे म्हणून जास्त भाग झाले, त्या अनुषंगानेच कव्हर केलेले आहे। राहिलं 10वीचा पार्ट वर्गीकरण नावाचा एक घटक अपलोड करत आहोत आणि त्यानंतर काय आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, हे दोन टॉपिक आपल्याला तिथून कव्हर करायचं आहे। बाकीचं तुम्हाला संपूर्णपणे जो आहे या ठिकाणी अवेलेबल आहे। दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी आता तयारी करतायत ज्यांना प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहिजे आहे त्यांच्यासाठी पण मी बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। 2013 पासून ते 2020 पर्यंत जेवढे काही पेपर झालेले आहेत मित्रांनो त्या सर्व पेपरचं अनालिसिस करायची रेकॉर्डिंग चालू आहे। तर तुम्ही ती बॅच लवकरात लवकर जॉईन करू शकता, कारण ज्या बॅचमध्ये काय आहे तुम्हाला संपूर्ण पेपरचं अनालिसिस भेटेल मित्रांनो। या बॅचची पण नॉमिनल फीस ठेवलेली आहे का, कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच काय जावी आणि विश्लेषण बघावं। चारही जेवढे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नांचं सर्व ऑप्शनचं काय आहे अनालिसिस काय दिलं जात आहे, तर त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे काही पेपर होतील त्याला 100% होईल मित्रांनो। चला तर आपण जाऊया पुढं। जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का जैवतंत्रज्ञानाची ओळख नावाचा एक घटक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की बायोटेक्नॉलॉजीसाठी काय वापरतो, कशा प्रकारे वापरतो, त्याच्यामध्ये टिश्यूचा वापर कसा होतो ते बघायचं आणि टिश्यूच्या संबंधित बघायचं आपल्याला। बघा, शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात यानी टिश्यू म्हणतात। टिश्यू नावाचा टॉपिक बघायचे, काय म्हणतोय रे, तर ह्याचं टिश्यूचा अर्थ आहे मला सांगा सजीव पेशीपासून बनलेले आहे। तर काय माहिती आहे का, विशिष्ट कार्य करण्यासाठी जेव्हा अनेक पेशी एकत्र येतात, कळलं का, त्या पेशींच्या बंडलला आपण ऊती म्हणतो। समजा अशा प्रकारे हा सगळ्या पेशी एकत्र आल्या तर या पेशीच्या बंडलला आपण ऊती म्हणतो, त्या समूहाला टिश्यू म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, कळलं का। बहुपेशीय सजीवांच्या शरीरात लाखो पेशी असतात हे माहित आहे, कारण की पेशींची संख्या जास्त असते। या पेशींची गटागटात विभागणी झालेली असून प्रत्येक गट एखादे विशिष्टच कार्य करतो। उदाहरणार्थ बघा, आपल्या शरीरातील स्नायूंच्या अंकुंचन आणि शिथिलीकरणामुळे आपण हालचाल करू शकतो, तर वनस्पतीमधील मला सांगा संवाहिनी ऊती पाणी आणि अन्नाचे वहन करतात। मला सांगा वनस्पतीमध्ये जी संवाहिनी ऊती आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व पेशी एकच कार्य करू राहिलं, ते पाणी आणि अन्नाचं वहन करण्याचं। मला सांगा आपले जे मसल्स असतात, स्नायू असतात, या स्नायूमध्ये एकतर पेशी नाही एकापेक्षा अनेक पेशी आहेत, या सर्व पेशी मिळून एकच काम करू राहिल्या, ते म्हणजे काय, शिथिलीकरण काय आणि अंकुंचन करणे। मग अशा प्रकारे जेव्हा अनेक पेशी एकत्र येऊन एकच कार्य करतात किंवा विशिष्ट कार्य करतात, त्या पेशींच्या समूहाला, त्या पेशींच्या गट्ट्याला, त्या पेशींच्या बंडलला आपण काय म्हणत असतो, टिश्यू म्हणत असतो मित्रांनो। मग या टिश्यू एकत्र येऊन मग नंतर अवयव तयार होतात, ऑर्गन तयार होतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। पेशीची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यांच्या कामांची विभागणी झाल्याने शरीरातील सर्व कामे सर्वोच्च क्षमतेने होतात। म्हणजे याचा अर्थ ऊती तयार झाल्यामुळे काय झालं, प्रत्येकाला काम वाटून दिलं मित्रांनो। जसं मसल्समध्ये असणाऱ्या पेशींच्या बंडलला काम वाटून दिले की अंकुंचन आणि प्रसरण, हृदयात असणाऱ्या सर्व पेशींच्या एकत्रीकरणाला काम वाटून दिले पंपिंग करणे, किडनीच्या सर्व पेशींना काम वाटून दिले रक्त फिल्टर करणे, लंग्सच्या सर्व पेशींना काम वाटून दिले काय करणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणे आणि ऑक्सिजन घेणे। मग अशा प्रकारे ऊतींची निर्मिती झाल्यामुळे शरीरामध्ये कामांचं विभाजन झालं आणि या कारणामुळे ते उच्च क्षमतेने कार्य करू शकतात। जर एकाला सगळं कार्य दिलं असतं तर मला सांगा कार्यक्षमता तेवढी उच्चता नसली असती। यासाठी ऊतींची निर्मिती ज्यांच्यामध्ये झाली त्यांच्या शरीरात कार्य चांगल्या प्रकारे होतो आणि ऊतींपासून अवयव ज्यांच्या झालं त्यांच्यामध्ये पण आणखी कार्य चांगल्या प्रकारे होतो, जसं मानवामध्ये मित्रांनो। तर आपल्याला ऊती बघायचे आणि ऊतीचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचं, कळालं का। आता बघा, जर बघितलं ऊतीमध्ये पहिली ऊती आहे सरळ ऊती, ज्याला सिंपल टिश्यू म्हणून ओळखलं जातं। सिंपल टिश्यू काय असते मित्रांनो माहित आहे का, जेव्हा एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात, उदाहरणार्थ प्राण्यातील काय अभिस्तर ऊती, वनस्पतीमधील मूल ऊती। तर आता बघा सिंपल ऊतीचा अर्थ काय सांगतो। समजा ही ऊती आहे, याला ऊतीला जर सिंपल ऊती का म्हणतो, ह्याच्यातल्या जेवढ्या काही पेशी आहेत त्या सर्व एकच सारख्या आहेत, एक प्रकारच्या ऊती आहेत, यांना आपण काय आहे सरळ ऊती म्हणून ओळखलं जातं। म्हणजे अशी टिश्यू ज्याची निर्मिती एकसारखी
एकसारख्याच पेशीपासून झालेली असते त्याला म्हणतात कोणती? सिंपल टिश्यू, त्याला म्हणतात सरल ऊती. जर एखाद्या ऊतीची निर्मिती, टिश्यूची निर्मिती बघा वेगवेगळ्या, कळालं का रे, वेगवेगळ्या अशा प्रकारे पेशीपासून जर झाली असेल, बघा वेगवेगळ्या डायग्रामनी सांगितलेले आहे, तर याला आपण जटिल ऊती म्हणतो. जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन ऊती तयार करतात त्याला जटिल ऊती म्हणतो. जसं आपलं रक्त बघा, रक्त ही एक प्रकारची ऊती आहे आणि रक्तामध्ये RBC नावाची पेशी आहे, WBC नावाची पेशी आहे, रक्तपटिका आहे. तर या वेगवेगळ्या पेशी एकत्र येऊन रक्ताची निर्मिती केल्या म्हणून रक्त या ऊतीला, टिश्यूला आपण जटिल किंवा कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणत असतो. आणि ज्या ऊतीमध्ये एकसारख्याच पेशी असतात त्याला सरल ऊती म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता बघा इथं तेच डेफिनेशन दिलेलं आहे. जटिल ऊती काय आहे? जटिल ऊती काय? कॉम्प्लेक्स टिश्यू काय आहे? एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. उदाहरणार्थ प्राण्यांचे रक्त, रक्तामध्ये WBC, RBC, प्लेटलेट्स वगैरे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पेशी एकत्र आहेत. त्या ऊतीला आपण काय म्हणत असतो? जटिल कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणतो. वनस्पतीमधील जलवाहिन्या आणि रसवाहिन्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन काय आहे? ही जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झालेली आहे. झायलम आणि फेलम म्हणतो आपण. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा बघायचे प्राणी ऊती. प्राण्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारची टिश्यू असते आणि त्याचे प्रकार काय आहेत, कुठं आढळते, त्यांचं कार्य काय आहे ते मी तुम्हाला सिस्टमॅटिक सांगण्याचा प्रयत्न करतो. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून मी सेपरेटली घेतो या टॉपिकला, नाहीतर फास्टमध्ये पण घेतला असतो. कायम व्यवस्थित बघून घ्या, घाई गडबड करू नका. घाई केल्याने काहीच फायदा होत नाही मित्रांनो. जेवढं सिलेबस झाले आतापर्यंत त्या सिलेबसच्या बेसिसवर पण तुम्ही आरामशीर मिनिमम 10+ किंवा 11+ मार्क इझिली प्राप्त करू शकता. तेवढं फक्त काय आहे, भरोशाने आणि सिस्टमॅटिक पद्धतीने बघणं गरजेचं आहे मित्रांनो. पचन तर व्हायला पाहिजे ना, खायला किती खाऊ भाऊ पण पचन व्हायला पाहिजे ना. तुला म्हटलं की 30 सेकंदामध्ये तू सगळं खाऊन घेशील पण नंतर त्रास किती होईल, त्याचा काही फायदा होणार नाही मित्रांनो. त्याच्यापेक्षा सिस्टमॅटिक घ्या. मला काळजी आहे सगळ्यांची, घेतो. अनेक टेक्निकल प्रॉब्लेम असतात तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी. एक अडचण नसते भाऊ, 10 अडचण असते. जसं उदाहरणामध्ये PPT वाल्यांनी PPT लेट केलं तर लेक्चर लेट होतो. PPT आल्यानंतर इंटरनेटचं कधी प्रॉब्लेम असू शकतं, करंटचं कधी प्रॉब्लेम असू शकतं, अपलोडिंगचं कधी प्रॉब्लेम असू शकतं, एडिटिंगचं कधी प्रॉब्लेम असू शकतं. म्हणजे 7-8 पायऱ्यांमधून तो लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचतो. तेव्हा तुम्ही तो 1 तासाचा लेक्चर बघता. असं नाही आहे की डायरेक्ट शिकवलं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचून गेलं. तर 8 पायऱ्यांमध्ये जर कुठेही एखाद्या ठिकाणी अडचण आली तर तो लेक्चर त्या ठिकाणी थांबून जातो. या कारणामुळे वेळ होतं. आणि त्यासोबत कंटेंट आणि क्वालिटी हे कमिटमेंट आहे, तर हे मेंटेन ठेवणं माझं पण कर्तव्य आहे. नाहीतर पूर्ण 9वीचं पुस्तक 2 लेक्चरमध्ये कव्हर करून दिलं तर त्याचं आउटपुट 0 आहे. मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. येणाऱ्या काळात पण कधीही बघत असताना, कोणत्याही विषयाला बघत असताना एक बिलीव्ह सिस्टीम आणि त्याच्यासोबत तो घटक खरंच परिपूर्ण होतोय का ह्याच्याकडे 100% लक्ष द्या. वायबल व्हायची गरज नाही आहे. पेपर 2 दिवसावर आलंय तर जरी मी आज पूर्ण 10वीचं पुस्तक टाकून दिलो तर मी लिहून देतो तुम्हाला. ते पूर्ण बघून पण त्याच्यातला आउटपुट येणार नाही तुम्हाला. का? कारण एवढं शक्य नाही, एवढी पॉसिबल गोष्ट नाही आहे, एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जो विषय आपल्याला 20 वर्षापासून जमलं नाही तो विषय जर आपण म्हणत असेल की सर 3-4 दिवसामध्ये आम्ही कव्हर करून घेऊ, पॉसिबल नाही आहे. ते आपल्याला स्वतःला फक्त समाधान वाटतं की नाही मी 10वीचं पुस्तक वाचलोय, मी पूर्ण केलोय. तसं नसतं. रुजायला पाहिजे कन्सेप्ट. ओके, व्यवस्थित करा. 100% बी पॉझिटिव्ह राहा. आता बघा प्राणी ऊतीमध्ये आपल्याला बघायचे कोणकोणत्या प्रकारचे आहेत. सर्वात पहिले अबिस्तर ऊती, इपिथेलियल टिश्यू म्हणून ओळखलं जातं. काय आहे? प्राण्यांच्या शरीरात संरक्षण आवरणांना अबिस्तर ऊती म्हणतात. म्हणजे ह्याचा अर्थ मला सांगा. जर बघितलं तर प्राण्यांच्या शरीरातील संरक्षण आवरण म्हणजे काय रे? जसं आपली स्किन आहे, कळलं का? जशी आपली स्किन आहे किंवा कोणतंही आवरण आहे, त्या आवरण कोणापासून बनलेले असतात? इपिथेलियल टिश्यू आणि अबिस्तर ऊतीपासून बनलेले असतात. ती आहे. दुसरी जर बघितलं संयोज ऊती काय? कनेक्टिव्ह टिश्यू काय? शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ऊती म्हणजे संयोज ऊती, कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे याचा अर्थ अशी ऊती मित्रांनो माहित आहे का, जे शरीराचे वेगवेगळे भाग एकत्र जोडण्याचं काम करत असते. हे लोक लक्षात ठेवा तुम्ही, कळालं का? जसं रक्त आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांना एकत्र जोडण्याचं काम करतं म्हणून रक्ताला आपण संयोज ऊती म्हणतो. त्यानंतर आपले हाड बघा, बोन बघा, बोन पण काय करतो रे? एकमेकांना जोडण्याचं काम करतं म्हणून बोन पण काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यू आहे. बघा वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या ऊतींना संयोजी ऊती म्हणतात. या ऊतीतील पेशींची रचना सैलसर असून त्यातील मोकळ्या जागेत आधारक असते. हे आधारक धनरूप, जलीय किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात. जर बघितलं तर ह्या ऊती जर आपण त्यांना पाहिलं तर हे काही सपाट पसरलेल्या स्वरूपात असतात आणि यांच्या 2 ऊतीच्या मध्यंतरी मोकळी जागा असते.
त्या जागा जर बघितलं तर काय असतं रे, त्या जागेमध्ये एक कनेक्टिव्ह लिंक असतो, तो एकतर घन स्वरूपात असतो, जेली सदृश्य लिक्विड फॉर्म असतो किंवा पाण्यासारख्या दररूपाने तो काय आहे बनलेला असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा अभिस्तर ऊतीचा अर्थ तर कळाला. या ठिकाणी मी आता तुम्हाला डायग्रामच्या सहाय्याने सांगतो की अभिस्तर ऊतीचे कोणकोणते प्रकार आहेत, स्वरूप काय आणि काय कार्य करतं. सर्वात पहिले आहे सरळ पट्टकी अभिस्तर ऊती आणि स्कॅम्युअस इपिथेलियम म्हणून टिश्यू म्हणून ओळखलं जातं. आता स्कॅम्युअस इपिथेलियल ही कुठं असतं तर मी काय म्हटलो, अभिस्तर ऊतीचं काम आहे संरक्षण करणे, म्हणजे जो आवरण आहे बघा व्यवस्थित एक पॉइंट लक्षात ठेवा, त्याच्यावरून कळेल. प्राण्यांच्या शरीरातील संरक्षक आवरण आहे. कोणाचं आवरण करणार, शरीरातील वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या अवयवांच्या बाह्य आवरणात ही अभिस्तर ऊती असते आणि त्या अवयवांचं ते काय करत असते, संरक्षणाचं काम करत असते, त्याला अभिस्तर ऊती म्हणतो. जसं आपण लॅमिनेशन करतो ना मोबाईल आहे, मोबाईलला वरती काय करतो माहिती आहे का, अशा प्रकारे जर हे केलं कव्हर लावतो, तशा प्रकारचं मला सांगा अवयवांना कव्हर लावण्याचं काम ही कोणती ऊती करत असते, अभिस्तर ऊती करत असते. आता कोणत्या अवयवांना कोणत्या प्रकारचा कव्हर लावलं जातं ते आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आता मी ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. जो पहिला कव्हर आहे जो आपण मोबाईलला लावतो तसा अवयवाला, त्याला सरळ पट्टकी अभिस्तर ऊती म्हणतात. स्कॅम्युअस इपिथेलियम म्हणून ओळखलं जातं, टिश्यू म्हणून ओळखलं जातं. ह्याची संरचना अशा प्रकारची असते मित्रांनो. अभिस्तर म्हणजे थराच्या स्वरूपात असते. ही गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवा, कळलं का. आता बघा जर बघितलं तर असे जसं ब्रेड ठेवतो ना आपण, एकावर एक ब्रेड ठेवतो, कळलं का, त्या प्रकारचं कुठं असतं माहिती आहे का, आपल्या तोंडात आढळतं, अन्ननलिकेत आढळतं, रक्तवाहिन्यात आढळतं, फुफ्फुसातील वायुकोशांची आतील बाजू म्हणजे अन्ननलिकेची आतील जे स्मूथ बाजू असते, तोंडाची जी आतील स्मूथ बाजू असते, रक्तवाहिन्यांची आतील जी स्मूथ बाजू असते, फुफ्फुसातील जे काही वायुकोश आहेत त्यांची जी आतील स्मूथ बाजू असते, त्या ठिकाणी आपल्याला स्क्युमियस इपिथेलियम टिश्यू आढळताना दिसते. कसा स्वरूप असतो, एकदम पातळ असते, बारीक असते, चपट्या पेशींची अर्धपार पटलाचं असतं, म्हणजे चपट्या असतात अशा प्रकारे. जसं ब्रेड ठेवतो ना एकावर एक, तसं काय असणार आहे, ठराविक पदार्थांचं वहन करणं या ऊतींचं कार्य आहे स्कॅम्युअस इपिथेलियम टिश्यूचं मित्रांनो, कळलं का. आता बघा स्तरित पट्टकी अभिस्तर ऊती स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूचं काय आहे बघा. जर बघितलं हे थोड्या जाड आहेत, कळलं का, ह्या थोड्या काय आहेत जाड आहेत आणि हे खास करून जे आहेत त्वचेच्या बाह्यस्तरात असतात का, कारण की झीज होऊ नये म्हणून मित्रांनो, कळलं का. मग या प्रकारचं जर असेल तर याला आपण म्हणत असतो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि स्तरित पट्टकी अभिस्तर ऊती म्हणतो. मराठीतून जर अवघड जात असेल तर इंग्लिश नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, लवकर लक्षात राहतील मित्रांनो, कळलं का. कुठं असते, त्वचेच्या बाह्य स्वरूपात. पेशींचे एकावर एक असे काय अनेक थर तयार होतात. पहिलं दुसरी पेशी, तिसरी पेशी, बघा ही पहिली पेशी, दुसरी पेशी, तिसरी पेशी, चौथी पेशी, पाचवी पेशी, अशा प्रकारे एकावर एक पेशींचं थर तयार होतो. इथे एकाच असं सपाट पसरलेले आहे. तर मला सांगा अशा पेशींना म्हणत असतो आपण काय करते रे, अवयवांची झीज रोखणे, संरक्षण करणे, हे कोणाचं काम आहे तर हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूचं काम आहे. आयोग काय प्रश्न विचारतो, आयोग दोन प्रकारचे प्रश्न विचारलं जातं. एक तर काय आहे सर्वात IMP पॉइंट, आयोग सरळ प्रश्न विचारतो की कोणती ऊती कुठं आढळते. जसं आयोग विचारेल तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिनी, फुफ्फुस, वायुकोशात कोणती आढळते, त्वचेच्या बाह्यस्त्रात कोणती आढळते, हा पहिला प्रश्न तयार करतो. दुसरं स्वरूप शक्यतो विचारत नाही, दुसरं विचारतं कार्य काय आहे. तर दोन पॉईंटवर तुम्हाला मेजर प्रायोरिटी देऊन लक्ष देऊन आपल्याला पुढे जायचे, त्या अनुषंगाने तुम्ही लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित काय आणि कशा प्रकारे असणार आहे. यानंतर बघा ग्रंथील अभिस्तर ऊती काय ग्लँडुलार काय इपिथेलियल टिश्यू म्हणतो. बघा ग्लँडुलारला जर बघितलं तर तुम्हाला दिसत असेल या स्वरूपाची त्याची संरचना असते, कळलं का. पेशीमध्ये कळलं का स्त्राव पदार्थाने भरलेली पुटिका असतात, म्हणजेच काय रे, ह्याच्यामध्ये द्रव पदार्थ भरलेला असतो आणि त्या जसं की आपण म्हणतो ना प्रयोगशाळेमध्ये काय करतो आपण माहित आहे का, जर बघितलं जसं चहाचं हे असतं मित्रांनो, कळलं का, ट्रे असतं चहाचं, तर कप असतो ना, जसं अंड्याचा ट्रे आहे, तर अंड्याचा ट्रेमध्ये जसं अंडे ठेवतो ना, तर त्या प्रकाशे भरलेली घटक हे याच्यामध्ये ठेवले जातात. बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे हे काय द्रवाने भरलेले घटक आहेत. तर अशा प्रकारचं मला सांगा ही ग्लँडुलार इपिथेलियल टिश्यू असते. जसं अंड्याच्या ट्रेमध्ये अंडे ठेवतो त्या प्रकारचे असं उंच काय भरलेले काय सिलेंड्रिकल टाईप काय हे प्रेझेंट असतात. त्वचेच्या आतील स्तरात असतं मित्रांनो. त्वचेच्या बाह्यस्तरात काय प्रेझेंट असतो लक्षात ठेवा. त्वचेच्या बाह्यस्तरात काय स्ट्रॅटिफाईड आणि त्वचेच्या आतील स्तरात जर बघितलं ग्लँडुलार इपिथेलियल टिश्यू आहेत. बघा पेशीमध्ये स्त्रावक पदार्थाने भरलेल्या पुटिका असतात, म्हणजे काय एक प्रकारच्या ट्यूब असतात. काय असतं यांचं काम, त्वचेच्या आत असतात, काय करतात
करतात? घाम असेल, तेल असेल, श्लेष्मेल असेल किंवा इतर स्त्राव पदार्थ सिक्रेशन करणं आणि नंतर मला सांगा त्वचेवाटे बाहेर टाकण्याचं काम कोण करत असेल तर ग्लँड्युलर इपिथेलियम टिश्यू करत असतात. IMP पॉइंट आहे. आयोग विचारतं घाम, तेल, श्लेष्मेल किंवा इतर पदार्थ कोण स्त्रावतात, कोणती ऊती स्त्रावते? उत्तर देता यायला पाहिजे ग्लँड्युलर इपिथेलियल टिश्यू. अशा प्रकारची त्याची संरचना असते, त्वचेच्या आतील बाजूस असते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा स्तंभीय अभिस्तर ऊती कॉलुमनार म्हणजे सरळ सरळ सिलेंड्रिकल थांबलेले आहेत. जसं उदाहरणामध्ये एक आपल्याकडे जो पेन असतात आणि पेन घालण्यासाठी मला सांगा आपण एक बॉक्स ठेवतो आणि त्या बॉक्समध्ये असा पेना टाकून ठेवतात. दुकानावर बघितलं असेल तुम्ही. तर मला सांगा चौकोनी बॉक्स घेतलं आणि त्याच्यात सगळ्या पेना भरून टाकल्या, मग त्याची जी संरचना दिसते अशा प्रकारची दिसते. यालाच आपण जर काय म्हणत असेल तर कॉलुमनार इपिथेलियल सेल या टिश्यू यानी स्तंभीय आहे. मित्रांनो कळलं का? कुठं असतं रे? आतड्याच्या अन्नमार्गाच्या आतील स्तरात असतं. का असं का असतं मित्रांनो माहिती आहे का? पाचक रस स्त्रावणे, पोषक द्रव्यांचे किंवा शोषण करणे यासाठी असतं. म्हणजे जो खडबडीत भाग असतो ना अन्ननलिकेचा आतील, तुम्ही कधी उलगडून बघा, जठराच्या आतमध्ये पण उंचवटा भाग खडबडीत भाग आहे, लहान आतड्याच्या आतमध्ये पण खडबडीत भाग आहे. मग अशा प्रकारे अन्ननलिकेच्या आतमध्ये जो खडबडीत भाग आहे तो कशापासून बनलेला आहे? कॉलुमनार इपिथेलियल टिश्यू पासून बनलेला आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बघा खांबासारख्या उभट असतात पेशी असतात. शोषणाचे कार्य चालणाऱ्या ठिकाणी वरच्या भागात या पेशींच्या घड्या असतात. मी म्हटलो ना या पेशींच्या घड्या असतात. कुठं? जठरात आपल्याला घड्या आढळताना दिसतात, लहान आतड्यात आढळताना दिसतात, मोठ्या आतड्यात आढळताना दिसतात. लहान जठरात आढळणाऱ्या घड्यांना आपण जर काय म्हणत असेल तर त्याला म्युकोसल रुगे म्हणतात. लहान आतड्यात आढळणाऱ्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला विलाय म्हणतात आणि मोठ्या आतड्यात आढळणाऱ्या घड्यांना आपण हास्ट्रा म्हणून ओळखत असतो. मित्रांनो तर ही एक्स्ट्रा माहितीसाठी सांगतो, परंतु अशा प्रकारचं असतं. का असतं? कारण अन्न, पाणी आणि जे घटक आहेत त्यांचं शोषण जास्त व्हावं. कारण घड्या पडल्या म्हणजे त्या ठिकाणी पृष्ठभाग जास्त उपलब्ध होऊन जातो आणि म्हणून जास्तीत जास्त अन्न, पाणी किंवा अन्य घटकांचं शोषण वाढतं. मित्रांनो तर खूप महत्त्वाचे आहेत. पाचक रस स्त्रावतात, पोषक द्रव्यांचे शोषण करतात. हे कार्य कोणाचं आहे तर कॉलुमनार इपिथेलियल सेल यानी स्तंभीय अभिस्तर ऊतींचा आहे. जो सिलेंड्रिकल टाईप काय आहे संरचना पेशींची त्यांच्यामध्ये झालेली असते. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मित्रांनो यानंतर बघा रोमक काय आहे? सिलिएटेड इपिथेलियल सेल काय आहे? कळलं का? जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये ज्या पेशी आहेत मित्रांनो माहित आहे का, त्या पेशींना वरती केसासारखी संरचना असते. मित्रांनो जसं आपल्या हातावर केस असतात हे छोटे छोटे, त्या प्रकारे त्या पेशींच्या वरती काय आहे अशा प्रकारची केसासारखे काही घटक बाहेर पडलेले असतात, फाटे फुटलेले असतात, ज्याला रोमक म्हणतात. ही लक्षात ठेवा मित्रांनो. पण या कारणामुळे सिलिया म्हणतो. सिलिया म्हणजे काय? छोटे छोटे केसासारखी संरचना, म्हणून याला सिलिएटेड काय इपिथेलियल म्हणतो. शब्द लक्षात ठेवायचं, इंग्लिशमधून लक्षात ठेवा. कळलं का? रोमके काय असतं? शोषण मार्गाची आतील बाजूला असते. कळलं का रे? जसं झाडूला समोरच्या बाजूने असतात ना, झाडूला जर बघितलं तर झाडूला वरती जर बघितलं समोरच्या बाजूने असतात, त्यांना रोमक म्हणत असतो आपण. तशा प्रकारचे मला सांगा काय म्हणू शकतो आपण माहित आहे का, की ते प्रेझेंट असतात झाडूच्या समोरच्या बाजूचे जसे निघालेले असतात. जसं उदाहरणामध्ये हे जर मी तुम्हाला झाडू दाखवलो, कळलं का, तर ह्या झाडूच्या समोरच्या बाजूचा जो टोक आहे अशा प्रकारे काय या पेशींना वरती रोमके आलेले असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. कळलं का? हे शोषण मार्गातच का असतात त्याचं कारण सांगतो बघा. हे शोषण मार्गात का असतात? कारण आलेल्या हवेला पुढे ढकलण्याचं आहे. झाडूचं काम काय रे? झाडूचं काम आहे कचरा पुढे ढकलणे. झाडूच्या साहाय्यानेच का झाडतो? कारण झाडू तसा का तयार केला गेला? कारण समोरच्या बाजूला सिलिया आहे, रोमके आहेत, काय समोरच्या बाजूला अशी जाळी आहे. या कारणामुळे मला सांगा ते कचरा बाहेर जातं. सेम श्वास नलिकेत आलेला जो द्रव्य आहे श्लेष्मेल किंवा हवा पुढे ढकलण्याचा मार्ग जो शोषण मार्ग आहे पुढे ढकलण्याचा आणि तो मोकळा करण्याचं काम कोण करत असतात? सिलिएटेड इपिथेलियम सेल करत असतात. जसं इकडून हवा आली तर जसं आपण म्हणतो ना एक घेतो उदाहरणार्थ मला सांगा एक कापड किंवा ह्याच्या साहाय्याने आपण वारा देतो बघा त्या प्रकारे, तर ह्याचं काम तेच आहे. शोषण मार्गात आलेल्या हवेला पुढे ढकलण्याचं काम काय आहे? सिलिएटेड इपिथेलियल सेल करत असतात. पेशींना केसासारखी रचना असते. कळलं का रे? आणि कुठं असतं? शोषण मार्गाच्या आतील बाजूच असतं. आणि तुम्हाला कार्य तर कळालं की मार्ग मोकळा करणे, हवेला पुढे पाठवणे हे त्याचं कार्य आहे.
यानंतर बघा घनारूप अभिस्तर ऊती, कुबिक काय कोबायडल काय इपिथेलियम टिश्यू म्हणतो, कळालं का? घनाकृती असतं मित्रांनो, कळालं का? जर बघितलं बघा अशा प्रकारे काय आहे, घन जो आहे, घन माहित आहे का तुम्हाला, कळालं का? अशा प्रकारे घनाकृती आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं उदाहरणामध्ये आपण ते खेळण्यासाठी करतो बघा, की कलर एकत्र लावायचं वगैरे, ठोकळा, कळालं का? तर ठोकळ्यासारखी ह्यांची संरचना असते अशा प्रकारे. बघा ना या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, अशी इथून इथं आहे, काल इथून इथं आहे, अशा प्रकारे मला सांगा ही काय आहे, ठोकळ्यासारखी संरचना आहे, घनाकृती आहे. कुठं असतं रे, वृक्क नलिका आणि लाळ ग्रंथी आहे. म्हणजे याचा अर्थ किडनी जी आहे, या किडनीची जी नलिका आहे त्याच्यामध्ये आणि आपली सलायवरी जी आहे, तर मला सांगा या ग्रंथींमध्ये हे आढळते. आकार घनाकृती पेशी असते. मूत्रातील उपयुक्त घटक शोषून करणे आणि लाळ स्त्रावणे हे यांचं कार्य आहे. किडनीमध्ये काय करते रे, जो युरिन आहे, युरिनमध्ये असणारा जो घटक आहे मला सांगा त्याचं शोषण करण्यासाठी मला सांगा ही महत्त्वाची भूमिका निभावत असतं, हे समजणं गरजेचं आहे. आयोग तुम्हाला एक मी सरळ सरळ सांगतो, स्टॅम्प पेपरने बॉन्ड पेपरवर लिहून देतो मित्रांनो. आयोग दोनच पैकी प्रश्न विचारेल, एक म्हणजे काय, कुठं आढळते, आणि दुसरं म्हणजे त्याचं कार्य काय असणार आहे. तर व्यवस्थित दिलेलं आहे, सिस्टमॅटिक दिलेलं आहे, बारकाईने बघण्याचा प्रयत्न करा. आयोग तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो मित्रांनो. आता बघा संयोज ऊती, आता जेवढे काही आपण हे पाठीमागे ऊतीचे प्रकार बघितले ते अभिस्तर ऊतीचे प्रकार बघितलेले आहे मित्रांनो, कळलं का? आता आपल्याला बघायचंय काय, संयोज ऊतीचे प्रकार काय असणार आहे, ज्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणत असतो. मी काय म्हटलो रे, कनेक्टिव्ह टिश्यू अशी ऊती असते जे शरीरात वेगवेगळ्या भागांना जोडण्याचं काम करते, आणि ते आपण आता काय व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करणार आहे कशा प्रकारे आणि काय असणार आहे म्हणून. आता बघा हे घटक महत्त्वाचा आहे. आता त्याच्यात सर्वात पहिले रक्त आहे. रक्ताबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ही जटिल ऊती आहे मित्रांनो, कळलं का? कुठं आढळते रे, बंदिस्त रक्ताभिसरण संस्थेत आढळते. ज्याच्यामध्ये बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी, कळलं का? आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स ह्या सगळ्या प्रेझेंट आहेत. ही जटिल ऊती आहे, कळलं का? ही कोणती ऊती आहे, जटिल ऊती आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बघा काय असतं रे स्वरूप, रक्तद्रव्यात आरबीसी, कळलं का? रक्तकणिका, श्वेतकणिका, रक्तबिंबिका तसे द्रवरूप आधारक असतात. म्हणजे याचं स्वरूप कसं, याच्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स वगैरे आहेत. काय कार्य करतात, शरीरात पदार्थाचं वहन करतात, ऑक्सिजनचं वहन, पोषक द्रव्यांचं वहन, संप्रेरकाचं वहन, उत्सर्जित पदार्थांचं वहन. म्हणजे शरीरात आवश्यक तसेच अनावश्यक या सर्व पदार्थांचं वहन करण्याचं काम ही रक्त नावाची काय रे, द्रव संयोज ऊती करत असते, जी जटिल द्रव संयोज ऊती म्हणून ओळखलं जातं. यानंतर बघा रक्तासारखाच आणखी एक द्रव आहे ज्याला लिंप म्हणत, त्याला लसिका म्हणत असतात मित्रांनो. पण त्याच्यात फरक आहे, कळालं का? शरीरातील पेशींच्या सभोवताली असतं. म्हणजे शरीरातील ह्या दोन पेशी आहेत, या दोन पेशींच्या मध्यंतरी मला सांगा एक द्रव असतो, त्या द्रवालाच आपण लिंप म्हणून ओळखलं जातं, लसिका म्हणून ओळखलं जातं. कारण जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, पाण्याचे 8-10 भांडे भरून ठेवलेले आहेत, त्या भांड्यातून काही पाणी लीक होऊन जर मला सांगा मध्यंतरी साठला असेल, दोन भांड्यांच्या मध्यंतरी, तर त्या लीक झालेल्या पाण्याला, त्या लीक झालेल्या द्रवाला आपण लिंप किंवा लसिका म्हणतो. सेम अशाच प्रकारे जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पेशींच्या मध्यंतरी जो द्रव असतो त्याला लिंप म्हणत असतात. ते पण एक प्रकारची ऊती आहे. ह्याच्यात काय असतं रे, रक्तकेशिकातून पाझरणारा द्रव असतो. मी तेच म्हटलो ना, या पेशीतून जो पाझरणारा द्रव आहे त्या पाझरणाऱ्या द्रवालाच आपण लिंप म्हणत असतो किंवा लसिका म्हणत असतो. यात श्वेत रक्तकणिका आणि द्रवरूप आधारक असतो. फरक एवढा आहे की ह्याच्यात आरबीसी नसते मित्रांनो, ह्याच्यात आरबीसी नसते, श्वेत म्हणजे नसते. काय असतं मग, फक्त आणि फक्त ह्याच्यात डब्ल्यूबीसी असते. कळलं का? लिंप मध्ये लाल रक्तपेशी नसतात पण पांढऱ्या रक्तपेशी असतात. तसेच आणखी काही द्रवरूप घटक प्रेझेंट असतात, प्रोटीन्स वगैरे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आयोग विचारू शकता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्लड अँड लिंप. तर मला सांगा लिंप काय रे, विदाउट आरबीसी इज कॉल्ड ॲज अ लिंप. जेव्हा रक्तातील मला सांगा आरबीसी आणि काही घटक काढलो तर उरलेल्या भागाला आपण लिंप म्हणू शकतो, कारण आरबीसी बाहेर जात नाही मित्रांनो. तर मला सांगा लीक झालेल्या घटकातून डब्ल्यूबीसी जातात आणि त्या द्रवाला लिंप म्हणत असतो. काय करतात रे, रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे या लिंपचं कार्य आहे. कारण ह्याच्यामध्ये रोगांना मारणारे, जीवाणूंना मारणाऱ्या डब्ल्यूबीसी प्रेझेंट आहे. कळलं का? जीवाणूंना मारणारी ह्याच्यात काय प्रेझेंट आहे, पांढरी रक्तपेशी प्रेझेंट आहे. आणि अशा प्रकारे लिंप ते कार्य करत असते, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कळलं इथपर्यंत?
त्यानंतर विरल ऊती काय आहे, ॲरेल्युलर काय आहे, टिश्यू काय असणार आहे ते बघा. एकदम पातळ असतं मित्रांनो, कळलं का, सैलसर पसरलेली असते, जेली सारखी असते, जाळीदार असते, लवचिक तंतू असतात. बघा या ठिकाणी दिसलं असेल की जाळीदार पसरलेली लवचिक आहे, तंतू आहे. कुठं असतं रे, त्वचा स्नायू यानी मसल अँड स्किनच्या दरम्यान रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला हे प्रेझेंट असतात. कोणत्या माहिती आहे का, विरल ऊती. आंतरेंद्रियांना आधार देणे म्हणजे जे इंटरनल ऑर्गन आहेत त्यांना आधार देण्याचं काम ही जाळीदार असणारी ऊती करत असते, ज्याला विरल ऊती म्हणत असतात. पातळ असते, सैलसर असते मित्रांनो, जेली सारखी संरचना असते आणि जाळीदार घटक प्रेझेंट असतात. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा, हे तुम्हाला ऊतीचे काही प्रकार मी व्यवस्थित सांगितलेले आहे. आता बघा यानंतर आणखी बघितलं आपण प्राण्यांमध्ये तर काय असणार आहे रे, तर चरबीयुक्त ऊती काय आहे, ॲडिपोज टिश्यू. मित्रांनो शरीरात जो अतिरिक्त मेद घेतो ना आपण, तर अतिरिक्त मेदाला कोण साठवणार, तर अतिरिक्त फॅट मला सांगा शरीरात गेल्यानंतर तो चरबीयुक्त ऊती आणि ॲडिपोज टिश्यू मध्ये साठवला जातो. तो त्वचेच्या खाली असतं मित्रांनो, थर जमा होतो. तुम्ही बघितलं असेल नॉनव्हेज खाणारे बोकड किंवा त्या प्राण्यांना जर बघितलं तर त्याच्यात मेदाचे थर निघतात आणि अशा प्रकारे स्किनच्या खालून तो मेदाचा पूर्ण थर काढला जातो. सेम तशाच प्रकारे तो जो मेदाचा थर आहे तो काय आहे, तर तो ॲडिपोज टिश्यू आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये थराच्या स्वरूपात साठवते. मानवामध्ये पण सेम तशाच प्रकारचे थर जमा होतात. त्वचेखाली अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला हे असतं, कळालं का, मेदपिंडाने भरलेल्या पेशी जेलीसारखं आधारक आहेत. अशा प्रकारे मेद भरलेला असतो आणि मेद काय करत असतो, उष्णता रोधक आहे मित्रांनो. म्हणजे उष्णतेचं काय करतो माहिती आहे का, बॅलन्स ठेवतो. थंडीमध्ये ज्यांच्या शरीरात या ऊतीचं प्रमाण जास्त आहे, या ऊतीमध्ये मेदाचं प्रमाण जास्त आहे, मला सांगा त्यांना थंडी वाजत नाही. तुम्ही बघा जो जाडजूड व्यक्ती आहे त्याला थंडी वाजत नाही का, कारण हे उष्णता रोधक आहे. ऊर्जा पुरवण्याचं पण काम करत असतात, कारण मेदापासून पण ऊर्जा मिळते. स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे या ऊतीचं कार्य आहे आणि स्निग्ध पदार्थ साठवतं म्हणूनच काय रे, ऊर्जा भेटतं आणि उष्णता रोधक म्हणून काम करतात. जे त्वचेखाली साचतं यालाच आपण काय म्हणत असतो, कोलेस्ट्रॉल म्हणत असतो मित्रांनो. या मेदालाच आपण कोलेस्ट्रॉल म्हणत असतो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ज्याला लिपिड म्हणून ओळखलं जातं हे आहे. त्यानंतर बघा कास्ती आणि कुर्ची, कळाला का, कार्टिलेज काय असतं. मी म्हटलो ना हे संयोज ऊतीचा प्रकार आहे. आयोग विचारू शकतं संयोज ऊतीचे कोण प्रकार, तर हे सगळे संयोज ऊतीचेच प्रकार आहेत. मी म्हटलं ना रक्त झालं, कोणतं ते बघा या ठिकाणी बघा, रक्त संयोज ऊतीचा प्रकार आहे, लसिका संयोज ऊतीचा प्रकार आहे, विरल संयोज ऊतीचा प्रकार आहे, चरबीयुक्त संयोज ऊतीचा प्रकार आहे, कार्टिलेज आहे. कार्टिलेज तुम्ही माहित असेल काय रे, नाक, कान, स्वरयंत्र, श्वासनलिका, जो नरम हाड असतो याला कार्टिलेज म्हणतात. बघा नरम आहे, कान आहे, नाक आहे, श्वास नलिका आहे, कंठ आहे. कंठ पण अशा प्रकारचा नरम असतो कारण तो कार्टिलेज टिश्यू पासून बनलेला आहे. कळाला का, पेशी व तंतुमय आणि लवचिक असतात, जेली सारखा आधारक असतो मित्रांनो, द्रव स्वरूपात लवचिक असतात. बघा लवचिक आहे की नाक हलवा, कान हलवा, हे व्यवस्थित नरम होतं, मुडपतं मित्रांनो, लवचिक आहे. बाकीचं हाड वगैरे तसं होत नाही. तर कार्टिलेज आहेत हे मी तुम्हाला कळणं गरजेचं. काय काम करतं रे, हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आकार व आधार देणे. हे हाडांचा पृष्ठभाग गुळगुळीत ठेवतं का, कारण हाडा जो आहे घासले जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी गुळगुळीत ठेवण्याचं काम हे कार्टिलेज करत असतात. आणि काही घटक पण यांच्यापासून तयार झालेले आहेत, जसं कान असेल, नाक असेल, या सगळ्यांमध्ये. कळालं का, श्वासनलिका किंवा स्वरयंत्र हे अशा प्रकारे नरम असतात मित्रांनो. त्यानंतर बघा हाडे, अस्थि, बोन जो आहे हा पण काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कारण शरीराला जोडण्याचं काम करतं. हाड तर मित्रांनो शरीरात प्रत्येक ठिकाणी आहे, संपूर्ण शरीरभर असतात, विशिष्ट रचनेमध्ये असतात, ज्यांना आपण सांगाडा म्हणतो. तर सांगाडा म्हणजे काय रे, स्केलेटन सिस्टम म्हणतो, ज्यामध्ये मला सांगा बोन प्रेझेंट असतात. तर बोन पण ही एक ऊती आहे. कोणती ऊती आहे, तर मला सांगा कनेक्टिव्ह यानी काय रे, संयोज ऊतीचा प्रकार आहे. काय असतो बघा, निर्मिती कशापासून झालेली असते, कॅल्शियम आणि फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक व त्यात ऑस्टिओसाइट्स, कळाला का, म्हणजे अस्थिपेशी नावाच्या रुतलेल्या पेशी असतात. बघा हाडांमध्ये 92% कॅल्शियम आढळतो मित्रांनो, म्हणजे कॅल्शियम पासूनच हाड तयार झालेले असतात. मग अशा प्रकारचे कॅल्शियम आणि फॉस्फेटच्या एकत्रीकरणातून जो घन स्वरूपात तयार झालेला पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हाड म्हणत असतो, बोन म्हणत असतो. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या पेशीला ऑस्टिओसाइट म्हणतात. हे IMP पॉइंट आहे. आणि या ऑस्टिओसाइट पेशीपासून जो हाड तयार होतो, बोन तयार होतो, त्यालाच आपण काय, बोन ही काय कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून ओळखत असतो. काय करते रे, शरीराच्या सर्व अवयवांना आधार देण्याचं काम करते. जर बोन नसला असतं तर आधार भेटला असतं का रे, जर मला सांगा हातामध्ये जर बोन नसला असतं तर हात असा असला असता का, नाही ना मित्रांनो, स्किन तर लटकून गेली असती. कळालं का, आधार देण्याचं काम करतात, हालचालीसाठी मदत करतात.
जर बोन नसलं असतं तर मी पायावर थांबू शकलो असतो का, मी हालचाल करू शकलो असतो का, पॉसिबलच नाही आहे मित्रांनो. अवयवांचा संरक्षण करण्याचं काम पण हे बोन करत असतात. मला सांगा कवटी जर नसली असती तर मेंदू संरक्षित असू शकला असता का रे, पॉसिबल नाही आहे. मग अशा प्रकारे अनेक महत्त्वाचे कार्य बोन यानी हाड करत असतात, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि ही एक प्रकारची कनेक्टिव्ह टिश्यू आहे. यानी काय त्याला काय म्हणत असतो आपण माहित आहे का, संयोजभूती म्हणत असतो. यानंतर बघा स्नायुरज्जू टेंडन्स काय आहे आणि अस्थिबंध लिगामेंट्स काय असतात. हे सांध्याच्या ठिकाणी असतात, ज्या ठिकाणी जॉईंट्स असतात ना मित्रांनो माहित आहे का, त्या ठिकाणी मला सांगा हे प्रेझेंट असतात. सांध्याच्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात, कळलं का. अस्थिबंध लिगामेंट्स आणि टेंडेन्स कळलं का. स्नायुरज्जू तंतुमय असतात, मजबूत कमी लवचिक असतात. अस्थिबंध बघा काय आहे रे, सर्वात पहिले टेंडन्स काय आहे, स्नायुरज्जू आहेत, मसल्स आहेत, ते कळलं का रे. मसल्स फायबर म्हणतो, तंतुमय असतात, फायब्रस असतात, कळाला का. फायब्रस असतात, मजबूत असतात, कमी लवचिक असतात, म्हणजे जास्त त्यांना ताणता येत नाही मित्रांनो, कळाला का. म्हणजे काय मित्रांनो, स्नायूंना हाडांशी जोडणे म्हणजे याचा अर्थ आपले मसल्स, कळाला का, आपले मसल्स आणि बोन या दोघांनाही जोडण्याचं काम जर कोण करत असेल तर स्नायुरज्जू याने टेंडन्स करत असतात, कळाला का. टेंडन्स करत असतात आणि जास्त लवचिक नसतात, जास्त लवचिक नसतात मित्रांनो, कळाला का. म्हणजे याचा अर्थ मला सांगा आपले काय आहे रे, जसं हे मसल्स आहेत हाताचे, या हाताच्या मसल्सला आणि मध्यंतरी हाडांना जोडण्याचं काम जर कोण करत असेल तर स्नायुरज्जू याने टेंडन्स करत असतात. राहिलं दुसरं लिगामेंट, अस्थिबंध म्हणतो मित्रांनो, कळाला का. तर बघितलं अस्थिबंध काय करत असतो मित्रांनो माहित आहे का, दोन हाडे जोडतं, कळाला का. हा एक बोन आहे आणि हा एक बोन आहे, या दोघांनाही जोडण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतं, लिगामेंट्स करत असतात. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आयोगाने विचारलं हाडं आणि स्नायूंना जोडणारा टेंडेन्स आणि दोन हाडांना जोडणारा लिगामेंट्स, जसं ज्या ठिकाणी दोन हाडं जोडली जातात ते कशाच्या साहाय्याने जोडले जातात, लिगामेंटच्या साहाय्याने जोडले जातात आणि जास्त लवचिक असतात मित्रांनो, का म्हणून तर मुडवत आहेत, जसं की या ठिकाणी लिगामेंट्सनी जोडलेत. हे हाड आपण असं फिरवू शकतो की नाही, का, कारण लिगामेंट्स आहे, जास्त लवचिक आहे म्हणून पॉसिबल आहे. पण जर मला सांगा आपण जर बघितलं कोणतं माहित आहे का, टेंडेन्स एवढं लवचिक नाही आहे म्हणून तो जास्त मुवमेंट करता येत नाही. इथून का करता येत नाही रे, या ठिकाणी टेंडेन्सनी जोडलेलं आहे, या ठिकाणी लिगामेंट्सनी जोडलेलं आहे, गुडघ्यामध्ये लिगामेंट्सनी जोडलेलं आहे, या ठिकाणी लिगामेंट्सनी जोडलेले आहेत, कळालं का. या कारणामुळे जास्त लवचिक असतं आणि लिगामेंट्सचं काम आहे दोन हाडांना काय करणे, जोडणे. अशा प्रकारे मला सांगा या ठिकाणी आपण प्राणी ऊती जी आहे ही परिपूर्ण आणि काय चांगल्या प्रकारे आपण बघितलेलं आहे मित्रांनो. अपेक्षा करतो की हे तुम्हाला समजलं असेल, क्लॅरिटीने कळालं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे म्हणून. क्लिअर आहे. आता आपण जाऊया वनस्पतीकडे, जर दिलं असेल काय असणार आहे किंवा कसं असणार आहे ते आपण आता पुढे बघणार आहे. आता बघा वनस्पतीच्या बाबतीत आता आपल्याला बघायचं आहे कशा प्रकारे काय असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कळलं का. आता बघा या ठिकाणी काय असणार आहे, तरी हे तीन प्रकारचे बघू आपण. बघा स्नायू ऊती, आता बघा वनस्पतीचं पुढं बघू. आपण काय बघितलं, सर्वात पहिलं अभिस्तर ऊती जे संरक्षणाचं काम करतात, त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू संयोज ऊती ज्यांचं कार्य काय होतं माहिती आहे का मित्रांनो, शरीरात जो आहे काय करणे रे, वेगवेगळ्या अवयवांना जोडण्याचं काम करतं संयोज ऊती. त्याचे प्रकार बघितलं, रक्त, लिंफ, बोन, कार्टिलेज, लिगामेंट, टेंडन्स, कळालं का, हे सगळं आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे स्नायू ऊती यानी काय म्हणतो आपण माहिती आहे का, मस्कुलार टिश्यू म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला आपण मसल टिश्यू म्हणून ओळखतो. तीन प्रकारचे आहेत मित्रांनो मसल्स, कळालं का. एक आहे पट्टकी स्नायू स्टॅटिफाईड मसल, दुसरी आहे नॉन अपट्टकी स्नायू ज्याला नॉन स्टॅटिफाईड मसल, आणि तिसरा आहे कार्डियक मसल. तीन आहेत, व्यवस्थित लक्षात बघा. स्टॅटिफाईड म्हटलं तर कसं रे, लांबट असतात, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी त्यांच्यामध्ये बघा केंद्रक वगैरे दिसतात, कळालं का. दंड गोलाकार असतात, गोल असतं, जसं पेनचंच उदाहरण देतो मी तुम्हाला, कळालं का रे. पेन गोल असतं आणि जसं सिलेंड्रिकल पद्धतीने ह्या पेना ठेवल्या अशा तर तशा प्रकारे दिसतात हे पट्टकी स्नायू स्टॅटिफाईड मसल्स, कळालं का. अशाखीय असतात, त्यांना ब्रँचेस फुटत नाही आणि बहुकेंद्रकी पेशी ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. बघा मल्टिपल केंद्रक ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो, यांना आपण काय म्हणत असतो, पट्टकी स्नायू ऊती म्हणत असतो, ज्याच्यामध्ये काय अशा पट्ट्याच्या स्वरूपात दिसतात मित्रांनो, कळालं. लांबून बघितल्यानंतर अशी पट्टी दिसत असते, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कळालं का. हे असतात पट्टकी स्नायू ऊती मित्रांनो. यानंतर बघितलं तर सेकंड आहे नॉन स्टॅटिफाईड आहे, ज्याला काय म्हणत असतो, केंद्रक. बघा दोन्ही टोकांना निमुळते असतात, बघा या ठिकाणी पण निमुळते, या ठिकाणी म्हणजे सेम ह्याच्यासारखं आहे बघा, कळालं का. हे
निमुळती नाही आहे मित्रांनो, ही जर बघितलं तर कट टू कट दोन्ही साईडनी सेम आहे अशा प्रकारे, कळालं का? ही निमुळती आहे बघा, ह्याच्यासारखी खाली पण निमुळती आणि वरती पण निमुळती आहे. अशा प्रकारला आपण अपट्टकी स्नायू नॉन स्ट्रॅटिफाईड मसल म्हणत असतो, कळालं का? अशाखीय असतात, एक केंद्रीय असतं, एकच केंद्रक ह्यांच्यामध्ये आढळतो, मल्टिपल केंद्रक आढळत नाही, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कार्डियक मसल्स मित्रांनो, कळालं का? दंडगोलाकार असतात, म्हणजे गोल असतात आणि सिलेंड्रिकल असतात, कळालं का? शाकीय असतं, एकच केंद्रकीय असतं, कारण ह्यांच्यामध्ये ब्रँचेस फुटतात. आणि मित्रांनो माहित आहे का, हृदयाची निर्मिती या प्रकारच्या मसल्स पासून झालेली असते, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आयोग विचारतं मस्क्युलर टिश्यू कोणते, तर हे 3 प्रकारचे आहेत. कशी संरचना असणारे, संरचनेवर आयोग प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सांगता यायला पाहिजे, हेच महत्वाचं आहे रे. 10 पुस्तक वाचून काही अर्थ नाही भाऊ. तू जेव्हा हे सगळं परफेक्ट करशील त्याच्यानंतर विचार कर, मी 11वी वाचेल, मी 12वी वाचेल, हेच परिपूर्ण नाही आहे. आणि तोंडवरती करून 11वी वाचतो, 12वी वाचतो, मार्क नाही येणार, मी गॅरंटी देऊन सांगतो. माझा अनुभव आहे 8-9 वर्षाचा भाऊ, कळाला का? वयाच्या 21व्या वर्षापासून शिकवतोय मी, समजून राहिलं का? माझं स्वतःचं एज्युकेशन एमटेक आहे डिस्टिंक्शनमध्ये. जर बॅकग्राऊंड बघितलं तर मी स्वतः लातूरच्या टॉप कॉलेजमधून शिकलेलं आहे, ज्याला 92% पर्सेंटेज आहेत मला 12वीला. त्यानंतर माझं बीटेक जो आहे तो डिस्टिंक्शनमध्ये आहे, माझं एमटेक जो डिस्टिंक्शनमध्ये आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, पुरेपूर अनुभव आहे भाऊ. मी आयोगाने विचारलेल्या प्रश्नांच्या लँग्वेजवरून सांगू शकतो की प्रश्न हा स्टेट बोर्डमधून आलाय, NCERT मधून आलाय की कोणत्या आणखी पुस्तकातून आलाय, एवढं तर अनुभव आहे. त्या अनुषंगाने सांगतो, जोपर्यंत हा सगळा घटक परिपूर्ण होत नाही पुढे जाण्यात काहीच मजा नाही, काहीच अर्थ नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पूर्ण लेक्चर क्लॅरिटीने काय आहे ऑब्झर्व करा. समजलं का इथपर्यंत? हे असणार आहे. आता बघा काय आणि कसं असतं त्याच्याबद्दल काय आहे, आणखी पॉईंट्स खाली दिलेले आहेत बघा. पहिलं कळालं का, कोणाबद्दल बघायचं आपल्याला? या पट्टकी स्नायू बद्दल बघायचं, स्ट्रॅटिफाईड मसल बद्दल, कळालं का? त्यांची संरचना कळाली. पुढं काय असणार आहे बघा, स्वरूप कसं असतो. या स्नायूवर गडद व फिके पट्टे असतात, हाडांना जोडलेले असल्याने यांना कंकाल स्नायू म्हणतात. म्हणजे याचा अर्थ यांना काय म्हणतो रे, कंकाल स्नायू म्हणतो, कळालं का? का कंकाल स्नायू? कारण की हाडांना जोडलेले असतात. कोण माहित आहे का? पट्टकी स्नायू, स्ट्रॅटिफाईड मसल्स, कळालं का? हाडांना जोडलेले असतात. या स्नायूंची हालचाल आपल्या इच्छेनुसार होते, म्हणून यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. मित्रांनो माहित आहे का, जे मसल्स कळाला का हे असतात ना, ह्यांची काय हालचाल जो आहे ना, हालचाल आपल्या इच्छेनुसार होत असते, म्हणून याला ऐच्छिक म्हणत असतात किंवा याला व्हॉलेंटरी म्हणून ओळखलं जातं. का? कारण की आपल्या इच्छेनुसार कार्य करत असतात मित्रांनो. जसं हातामध्ये बनलेलं आहे, आपल्या इच्छेनुसार कार्य करू राहिले म्हणून त्याला व्हॉलेंटरी म्हणत असतो. कोणाला? स्ट्रॅटिफाईड मसलला, जे आपल्या इच्छेनुसार कार्य करतात. उदाहरणार्थ मला सांगा, हात पाय हलवणे, धावणे, बोलणे या सर्व हालचाली घडून आणणारे स्नायू हे कशापासून बनलेले असतात? तर स्ट्रॅटिफाईड मसल पासून, किंवा याला स्केलेटल मसल म्हणून पण ओळखलं जातं, जे आपण पुढे बघणार आहे. कळलं का? स्केलेटल मसल टाईप. तर मला सांगा, हे असे असतात, हाडांना जोडण्याचं काम करत असतात, कळलं का? स्नायूंना, त्या मसल्सला आपण काय स्ट्रॅटिफाईड मसल म्हणत असतो, जे हाडांना जोडलेले असतात, आपल्या इच्छेनुसार कार्य करत असतात मित्रांनो. कळलं का? आपण हात हलवणे, पाय चालवणे. मग मला सांगा, ज्या क्रिया तुमच्या इच्छेनुसार करतात, समजायचं ते कोणापासून बनलेले आहेत? या स्ट्रॅटिफाईड मसल पासून बनलेले आहेत मित्रांनो. कळालं का? जसं जीभ फिरवू शकतो आपल्या इच्छेनुसार, कशापासून बनले? स्ट्रॅटिफाईड मसल पासून बनले. हात पाय हलवू शकतो, कशापासून बनले? स्ट्रॅटिफाईड मसल पासून. म्हणजे जे तुम्ही नियंत्रित करू शकता, डोळे झाकून लक्षात ठेवा, ते स्ट्रॅटिफाईड मसल पासून बनलेले आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, कारण आयोग त्या ठिकाणी क्वेश्चन रिफ्लेक्ट करताना दिसतो. तर या ठिकाणी उदाहरण पण दिले. दुसरं जो आहे मित्रांनो माहित आहे का, अपट्टकी स्नायू नॉन स्ट्रॅटिफाईड मसल काय असतं? कळालं का? जे आपल्या इच्छेनुसार कार्य करते किंवा नाही करते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा, गडद फिकट पट्टे नसतात, काल यांच्यावर पट्टे नसतात, हाडांना जोडलेले नसतात. म्हणजे हे हाडांना जोडलेले नसतात, हे हाडांना जोडलेले होते म्हणून हे ऐच्छिक होते. आणि हाडांना जोडलेले नसल्यामुळे या स्नायूंच्या हालचालीवर आपलं नियंत्रण नसतं. म्हणजे हे सगळेचे सगळे मला सांगा अनैच्छिक असतात. म्हणजे आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही, याला इनव्हॉलेंटरी म्हणतात. मला सांगा, पाठ करायची गरज नाही, तुम्ही स्वतः विचार करा ना. मला सांगा, तुमच्या जठरावर तुमचं नियंत्रण आहे का? तुमच्या लहान आतड्यावर तुमचं नियंत्रण आहे का? तुमच्या वायुकोशावर तुमचं नियंत्रण आहे का? तुमच्या किडनीवर तुमचं नियंत्रण आहे का? म्हणजे असे अवयव की ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाहीये, ते कोणत्या मसल्स पासून बनलेले असतील? तर ते लक्षात ठेवा मित्रांनो. माहित आहे का? कोणत्या? नॉन स्ट्रॅटिफाईड मसल, ज्याला अपट्टकी स्नायू म्हणून ओळखलं जातं. जे आपल्या नियंत्रणात कार्य करत नाही त्याला अनैच्छिक म्हणून ओळखलं जातं. म्हणून यांना अनैच्छिक स्नायू
स्नायू किंवा इन्व्हॉलेंटरी म्हणतात. अन्ननलिका रक्तवाहिन्यामध्ये हे प्रेझेंट असतात, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतो मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. पापण्यांची उघडझाप, पचन मार्गात अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे अंकुंचन, शिथिलीकरण घडणारे स्नायू. मला सांग भाऊ, पापण्यांची उघडझाप असेल, पचन मार्गात अन्नाचा प्रवास, मला सांगा एकदा अन्न गिळून घेतलास नंतर म्हणू शकतोस का नाही मी आजच्या दिवस सर्व अन्न जठरात ठेवणार, लहान आतड्यात तर जाऊच देणार नाही भाऊ कोणत्याही परिस्थितीत. कसं करशील रे भाऊ? हात घालून अडवशील? पॉसिबल नाही ना, कळालं का? तर ह्याचा अर्थ ते आपल्या नियंत्रणात नाही. एकदा अन्न गिळाला की नंतर त्याच्या प्रोसेसने काम करणार आहे. असं कोणी आहे का अन्न गिळले नंतर म्हणतो नाही नाही आता मी पचनच होऊ देणार नाही, उद्या मेज बंद आहे, ह्याच अन्नाला उद्यापर्यंत भागवतो? तसं नाही जमत मित्रा, कळालं का? रक्तात जेव्हा वहन होतो रक्तवाहिन्यामधून, त्याचं व्यास कमी जास्त करणं तुझ्या हातात आहे का रे भाऊ? नाही ना. तर हे सगळे जे आहेत ना हे कोणापासून बनलेले असतात मित्रांनो माहित आहे का? हे जर बघितलं तर मला सांगा नॉन स्ट्रॅटिफाईड मसल पासून बनलेले असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कळालं का? त्यानंतर हे जे काही म्हणतो आपण कार्डियक मसल, कार्डियक मसल काय आहे रे? कार्डियक मसल मला सांगा हे हृदयामध्ये असतात, हृदय याच्यापासून निर्माण झालेले असतात आणि ह्यांच्यावर पण काय नियंत्रण नसतो. बघा स्नायूवर गडद फिक्के पट्टे असतात, हृदय या स्नायूंनी बनलेले असते, या स्नायूंच्या हालचालीवर आपलं नियंत्रण नसते, म्हणून हे पण काय रे अनैच्छिक आहे. भाऊ मला सांग तुझ्या हृदयावर तुझं नियंत्रण आहे का? नाही आहे. आपण आपल्या हृदयाला सांगू शकत नाही ठोके वाढव, ठोके कमी कर किंवा बंद होय, ह्याचा विचार कर, त्याचा विचार कर. म्हणजे हृदयाचा नियंत्रण आपल्या स्वतःमध्ये नसतो, म्हणजे स्वतःच्या हृदयाचा नियंत्रण स्वतःकडे नाही आहे. आणि हा येडा म्हणतो की दुसऱ्याचा हृदय माझा विचार करत नाही. भाऊ तुझ्या एवढं येडं कोण असणार आहे रे? अरे तुझ्या हृदयावर तुझे नियंत्रण नाही, तो दुसऱ्याच्या हृदयाला म्हणतो तू हृदय माझा विचार करत नाही. पहिली गोष्ट हृदय विचारच करत नाही भाऊ, विचार तर हायपोथॅलमस मेंदूचा भाग करत असतो. प्रेम, त्याग, तिरस्कार या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हायपोथॅलमस मेंदूचा भाग असतो. इथून पुढे टार्गेट हृदयाला नको करू, हायपोथॅलमसला कर बाळा. कळू राहिलं का? तेव्हा मन गुगे नाकारण बिल दुसऱ्यावर हृदयावर फाडू नका, बिचारा त्याचं लई महत्वाचा अवयव आहे. ते एका दिवशी म्हटलं ना काय बिना कामाचं मला बदनाम करू राहिलेत, थांबूनच जातो मग तुला कळेल की हृदयाचा झटका काय असतो. बघा जर बघितलं लयबद्ध पद्धतीने अंकुंचन आणि प्रसरण होत असतं हृदय, ते कोणापासून बनलेलं असतं? कार्डियक मसल पासून, जो आपल्या नियंत्रणात नसतो मित्रांनो. हृदयाचे अंकुंचन आणि शीतलीकरण घडवून आणणे या मसलचं कार्य आहे. अशा प्रकारे बघा तीन बघितलं, व्यवस्थित लक्षात ठेवा. काय म्हटलो रे? जे आपल्या नियंत्रणात आहे ते स्ट्रॅटिफाईड पासून बनलेले आहेत. हृदय सोडून जे आपल्या नियंत्रणात नाही, हृदय सोडून जे आपल्या नियंत्रणात नाही, तो जठर, लहान आतडे, किडनी असेल, लंग्स असेल, कळाला का रे? कोणते आपल्या नियंत्रणात नाही, तो नॉन स्ट्रॅटिफाईड. आणि हृदय जो आहे तोही आपल्या नियंत्रणात नाही, तो कार्डियक मसल पासून बनलेला आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मला सांगा अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. कळालं? आता बघा जर बघितलं, आता वनस्पतीच्या बाबतीत बघू आपण वनस्पतीमध्ये काय काय असणार आहे. बघा वनस्पतीचं बघा विभाजीय ऊती, मेरिस्टेमिक टिश्यू म्हणतो वनस्पतीमध्ये. विभाजीय ऊती म्हणजे काय रे? त्याचं विभाजन होत जातं मित्रांनो, त्या ऊतीला आपण विभाजीय ऊती म्हणत असतो. व्यवस्थित लक्ष द्या काय आहे. वनस्पतीच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजीय ऊतीमुळे त्या भागातच वाढ सुरू होते. या ऊतीच्या पेशी ठळक केंद्रक असते, दाट जीवद्रव असतं, भोवती पातळ पेशी भित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. या पेशीमध्ये बहुधा रिक्तिका नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतींची वाढ करणे ही विभाजीय ऊतींचं महत्त्वाचं कार्य आहे. विभाजीय ऊती कोणत्या भागात आहेत? आता बघा जर बघितलं तर या ऊतींचं कार्य काय आहे मित्रांनो माहित आहे का? जेव्हा एखाद्या वनस्पतीचं वाढ होते मित्रांनो, समजा वनस्पती तुम्ही लावलात, कळलं का? आणि मला सांगा जी वनस्पती लावलात ते सर्वात पहिले काय मित्रांनो माहित आहे का? छोटीशी आहे, कळलं का? आणि त्या वनस्पतीचा हळूहळू काय होतो? वाढ होतो. वाढ होत असताना ही ऊती अशा ठिकाणी असते मित्रांनो ज्याचं विभाजन झाल्यानंतर नवीन ऊती तयार होते आणि त्याच्यानंतर त्या वनस्पतीचं वाढ होते. जसं एखादी फांदी आहे, फांदीमध्ये विभाजीय ऊती असते, विभाजन करते आणि ते फांदी हळूहळू वाढत जाते. खोड आहे, खोडामध्ये विभाजीय ऊती असते, ती खोड हळूहळू काय वाढत जातं. म्हणजे अशी ऊती की ज्याचे विभाजन होऊन नवीन ऊती तयार झाली आणि त्या वनस्पतीच्या अवयवांचं वाढ करत गेली तर त्या ऊतीला काय म्हणत असतो आपण? विभाजीय ऊती म्हणतो. त्याचं गुणधर्म बघितलं, त्याच्यात ठळक केंद्रक दिसतं, दाट त्यांच्यामध्ये जीवद्रव असतो आणि पेशीद्रव असतं. त्या पेशीभोवती पेशी भित्तिका असते आणि दाटीवाटीने रचलेले असतात. या पेशीमध्ये रिक्तिका कदाचित नसते मित्रांनो. व्हॅक्युल्स म्हणतो, ज्यांचं काम
स्थायू आणि द्रव पदार्थाला साठवणे असते ते कदाचित त्यांच्यामध्ये नसते. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. वनस्पतीची वाढ करणे या उतीचं महत्त्वाचं कार्य. मी तेच म्हटलो ना, वनस्पतींचं वाढ कधी होईल, जर विभाजन झालं उतींचं तरच पुढे नवीन उती तयार होईल आणि वाढ होईल ना. 10 उती सुरुवातीला होत्या वनस्पतीमध्ये, त्या 10च्या जेव्हा 1000 होतील तेव्हाच वनस्पतींचं वाढ होईल आणि बाकीचे अवन तयार होईल. हे कळणं गरजेचं आहे. यानुसार तिचे पुढील प्रमाणे 3 प्रकार पडतात. कुठं कशाची वाढ कोण करतं त्यानुसार विभाजी उतीचे 3 प्रकार पडतात. सर्वात पहिले आहे बघ भाऊ, प्रारोह विभाजी उती. कुठं असतं रे? मूळ आणि खोडांच्या टोकाशी असतात. का? कारण मुळांची वाढ करणे आणि खोडांची वाढ करणे हे प्रारोह विभाजी उती म्हणतात. नावातच आहे मित्रांनो, कळालं का? जर बघितलं तर या ठिकाणी सांगतो. मला सांगा, प्रारोह म्हणजे काय रे? वरचं, आणि अशा प्रकारे मूळ म्हणजे खालचं. या दोन्ही टोकानी असतात. म्हणजे वनस्पतींना उंच वाढवण्याचं काम आणि मुळांची लांबी वाढवण्याचं काम प्रारोह म्हणतात. प्रारोह म्हणजे उंचाचं, कळालं का? उती असतात. कार्य काय रे? मूळ आणि खोडांची लांबी वाढवणे आहे. त्यानंतर बघा, आंतरीय विभाजी उती. आंतरीय म्हणजे इंटरनल आहे, कळालं का? पानांच्या जेटाजवळ आणि फांद्यांची तळाशी असते मित्रांनो, कळालं का? तर मला सांगा, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा खोड आहे, तर कुठं असते रे? फांदी जी आहे या फांदीच्या देठाजवळ असते, किंवा पान जो आहे या पानांच्या देठाजवळ असते. या कारणामुळे वनस्पतीचा घेर वाढतो मित्रांनो, कारण या उती इथं असतील तरच फांद्या तयार होतील ना. मग मला सांग भाऊ, काय काम काय रे? तर वनस्पतींचा घेर वाढवतं, फांदे तयार करतं आजूबाजूचं. प्रारोह उती उंची वाढवतं, हे घेर वाढवतं. बघा, पानांच्या देठाजवळ, देठ म्हणजे हा भाग, कळाला का? तसेच फांद्यांची तळाशी कार्य फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे हे कोणाचं आहे? आंतरीय विभाजी रीतीचं आहे. इंटरनल मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, कळालं का? हे आपल्याला करणं गरजेचं आहे, कळालं? त्यानंतर बघा, तिसरा आहे पार्श्व विभाजी उती, कळालं का? मूळ व खोडाच्या पार्श्व भागात असतात, कळालं का? मूळ व खोडाच्या घेर व रुंद वाढवणे म्हणजे कुठं असतं रे? जसं बघितलं, मला सांगा, हे आहे, कळालं का? हे या ठिकाणी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. हा आहे मूळ, हा आहे खोड, कळालं का रे? हा काय आहे? वरचा खोड आहे, आणि हा आहे मूळ मित्रांनो, जमिनी खालचं. तर हे बाजूला असते या ठिकाणी. का? कारण या ठिकाणी असतं मुळांच्या आणि खोडांच्या बाजूला. या ठिकाणी जर कोण असेल तर तो असणार आहे पार्श्व विभाजी उती. काय करते रे ती काय करते मित्रांनो माहित आहे का? खोडांची साईज वाढवते, मुळांची रुंदी वाढवते. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. अशा प्रकारे खोडांची आणि मुळांची रुंदी वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर पार्श्व उती. मला सांगा, वनस्पतींचा घेर वाढवण्याचं काम आंतरीय उती आयोग हेच विचारतं. पानांची आणि फांद्यांची निर्मिती करणारी उती कोणती? उत्तर असायला पाहिजे आंतरीय विभाजी उती. मला सांगा, वनस्पतींची उंची वाढवणे, मुळांची उंची वाढवणे किंवा लांबी वाढवणे प्रारोह विभाजी उती. मुळांचा खोडांचा आकार वाढवणे किंवा मुळांचा आकार वाढवणे, रुंदी वाढवणे हे जर कोण असेल तर पार्श्व विभाजी उती आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मी सांगितलोय काय आहे, कसं आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा भाऊ. 1000 वेळेस जरी पुस्तक वाचलास तर तुझी उती एकीकडे आणि काय रे पेशी एकीकडे होऊन जाते, कळालं का? तू एकीकडे असतोस पेपरमध्ये. यासाठी ह्याला रिव्हिजनची गरज आहे. फॅक्च्युअल डेटा आहे, लिहून काढा, काही करा, पण चांगल्या प्रकारे वाचा रे मित्रांनो. कारण जोपर्यंत स्वतःला रुजत नाही तोपर्यंत फायदा नाही. अन्न खाऊन फायदा नाही, पचावं लागतं. लग्नात गेलं एखाद्याच्या जेवायला, काय गुलाबजामुन होते, काय कांदा, काय पाहिजे ते होतं, नॉनव्हेज होतं, हे होतं, ते होतं, एवढं खाल्लंय 3 तास सांगू नका भाऊ. आणि घरी आल्यानंतर एवढं परेशान की रिटर्न ज्या मार्गाने दिसेल त्या मार्गाने अन्न फेकलं जात होतं, कळालं का? तर त्याला काही अर्थ आहे का? नुसतं वॉमिटिंग, उलटी, त्रास, ॲडमिट केलं, त्याला काही अर्थ नाही. पचन व्हावं तसं समजावं. माझं एक मित्र होतं मित्रांनो, त्यांनी शरत लावली, पेढे कोणीतरी आणून दिला आम्हाला, एक पेढा खाल्लो. त्यांनी शरत मांडली की मी 2.5-3 किलो पेढे खाऊ शकतो. मी म्हणलो नाही खाऊ शकत. अरे खातो म्हणे मी आणले 3 किलो पेढे, खाऊ घातले त्याला, अर्धा किलो खाला, 1 किलो खाला, 1.5 किलो पेढे खाऊन गेला ॲट ए टाईम. 1.5 किलो खाल्यानंतर भाऊ डायरेक्ट ताणला की हालचालच करना, डोळे फिरवायला लागला इकडं तिकडं. का? कारण अन्न नलिकेमध्ये ते पेढे पूर्ण पॅक होऊन गेले भाऊ. पाण्याचा बॅलर होता, आम्ही 1 तास बुडवायचो आणि काढायचो का अन्न पचावं म्हणून. कुठलं अन्न पचते भाऊ? उचलून दवाखान्याला घेऊन गेलो, घरच्यांना फोन केलं, त्याचे घरचे आले, हॉस्पिटलला ॲडमिट केलं भाऊ. मधून बाहेर काढावं लागलं सगळं. पेढे जसे खाल्ले होते
तसेच पेढे बाहेर काढावे लागले, 1.5-2 लाख रुपये खर्च आलं. ही गोष्ट कळू द्या, ही गोष्ट समजू द्या, प्रत्येक ठिकाणी लागू होतं. तसं नाही करायचं मित्रांनो, कळालं का? बघा आता स्थायी उती परमनंट टिश्यू काय असतं, काय असतो माहिती आहे का? विभाजी उतीमुळे काय काय झालं रे? विभाजी उतीमुळे मला सांगा वाढ झालं. कशाचं वाढ झालं रे मित्रांनो माहिती आहे का? विभाजी उतीमुळे जर बघितलं तर कशाचं वाढ झालं तर मी तुम्हाला सांगतो, उंची वाढली मित्रांनो, कळालं का? मुळांची लांबी वाढली, खोडांची लांबी वाढली, मला सांगा घेर वाढलं वनस्पतींचं, आणि नंतर काय रे मुळांचं रुंदी वाढली आणि खोडांची पण रुंदी वाढली. विभाजी उती म्हणजे काय आहे? एखादी विभाजी उती जेव्हा विभाजन करत करत जाते तर अशी कोणती तरी स्टेज येते की त्याचं विभाजन काय होतं मित्रांनो माहिती आहे का? थांबतं मित्रांनो, कळालं का? जसं ही उती आहे, या उतीने विभाजन केलं, ही उती तयार झाली, त्याच्यापासून विभाजन केलं, आणखी एक तयार झाली, त्याच्यापासून विभाजन केलं, आणखी एक तयार झाली, त्याच्यापासून विभाजन केलं, आणखी एक तयार झाली. फायनली मला सांगा ती उती जेव्हा फायनली विभाजन करते त्याच्यानंतर त्याचं विभाजन थांबून जातो मित्रांनो. जेव्हा विभाजी उतीचं विभाजनाची प्रक्रिया थांबून जाते त्याच्यानंतर त्या उतीचं विभाजन होऊन नवीन उती तयार होत नाही, तेव्हा त्या उतीला आपण स्थायी उती किंवा परमनंट टिश्यू म्हणत असतो मित्रांनो. बघा विभाजी उतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता संपते. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार आकृती कार्य धारण करण्याच्या क्रियेस विभेदन, कळालं का? डिफरन्शिएशन म्हणतात. कळालं का? जो काही ते काय करतात कायमस्वरूपी एखादा आकार निर्माण करून घेतलं, जसं एखादं बीज आहे मित्रांनो, मला सांगा उदाहरणार्थ एखादं बीज आहे आंब्याचं बघा किंवा सूर्यफूलचं बघा, मला सांगा सूर्यफूल किंवा सोयाबीनचं बघा, सोयाबीनचं जो बीज आहे तो कायमस्वरूपी एक आकार धारण करतो ना रे. असं आहे का सर? सोयाबीन शेतामध्ये आले, आम्ही सोयाबीन काढून आणलो घरी, आता विकायला नेत होतो तेवढ्यात सोयाबीनने आकार बदललं आणि सोयाबीन डायरेक्ट आंब्यासारख्याच झाल्या? तसं होत नाही ना बाळा. एक ठराविक कालावधीनंतर काही उती परमनंट आकार धारण करतात, विशिष्ट कार्य करतात, विशिष्ट आकृती निर्माण होते आणि या प्रक्रियेलाच त्या उतीचं आपण डिफरेन्शिएशन म्हणतो किंवा विभेदन म्हणत असतो. अशा विभेदित पेशीपासूनच मला सांगा स्थायी उती बनतात. या स्थायी उती सरळ स्थायी उती आणि जटिल स्थायी उती अशा 2 प्रकारच्या असतात, सरळ स्थायी उती आणि जटिल स्थायी उती. आता बघा सरळ स्थायी उती काय असतं? पहिलं सरळ स्थायी उती काय असतं? एकाच प्रकारच्या पेशीनी बनतात, त्यांच्या कार्यानुसार त्यांचे पुढील प्रकार पडतात. म्हणजे मला सांगा ही काय सरळ स्थायी उती आहे, ह्याचं विभाजन होणार नाही, परंतु ह्याच्यात एकसारख्या पेशी आहेत. काय आहेत रे? एकसारख्या पेशी आहेत म्हणून याला सरळ, आणि हेच विभाजन होत नाही. विभाजन काय रे? विभाजन होत नाही आता, म्हणून याला काय म्हणतो? स्थायी. म्हणून सरळ स्थायी उती म्हणतो, सिंपल परमनंट टिश्यू म्हणतो. सिंपल का? एकसारख्या पेशीपासून बनलेले आहेत. परमनंट का? ह्याचं विभाजन होऊन नवीन तयार होणार नाही, म्हणून काय याला काय म्हणत असतो? सरळ स्थायी उती म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिलेले काय उतीचे नाव दिलेले आहेत. बघा मूल उती, पहिलं आहे पॅरेंचायमा, व्यवस्थित लक्षात द्या, इंग्लिशमधून लक्षात ठेवा. आंतरपेशीय पोकळ्यांमध्ये असते मित्रांनो, कळालं का? आंतरपेकळी पोषांमध्ये असते कोणती? मूल उती. त्यानंतर बघा काय असतं ते सांगतो. बघा इथं असणार रिक्तिका अशी असते, हरित लौकी त्याच्यात प्रेझेंट असतात. स्वरूप कसं असणार आहे? पातळ पेशी भित्तिका आणि आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी असतात. एकदम पातळ असतात, पेशी भित्तिका असते ह्यांच्यामध्ये, आंतरीय पोकळ्या असतात म्हणजे ते जगांच्या मध्यंतरी अशा प्रकारे काय पोकळ्या प्रेझेंट असतात, मोकळी जागा प्रेझेंट असले, आणि जिवंत पेशी आहेत कोण मित्रांनो माहिती आहे का? मूल उती. त्याचा आणखी गुणधर्म काय या ठिकाणी सांगतो. कुठं असतात रे? मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया सर्व अवयवात मला सांगा मूल उती आढळतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पॅरेंचायमा टिश्यू आढळतात. कार्य काय करतात? मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवणे, या मूल उतींचं कार्य आहे. उपप्रकार काय रे? हरित उती त्याचं एक उपप्रकार आहे. पानातील मूल उती प्रकाश संश्लेषण करतात. हरित उती, कळालं का? कशाचा प्रकार आहे? मूल उतीचं. वायू उती काय करतात? ते जलीय वनस्पतींना खोडं आणि पाने यांना तरंगण्यास मदत करतात. वायू उती असल्यामुळे ते तरंगतात पाण्यामधल्या, कळालं का? हे लक्षात ठेवा काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा स्थूल उती, कोलेनचायमा काय असतं? पॅरेंचायमा कळालं तुम्हाला? कळालं का? जिवंत पेशी आहेत, कळालं का? कुठं असतात माहित आहे का? लक्षात ठेवा. मूळ, खोड, पाने, फुले, फळे, बिया सर्व ठिकाणी असतात, कळालं का? काय काम करतात? मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवण्याचं कार्य करत असतात. हरित उती प्रकाश संश्लेषणाचं कार्य करते. वायू उती जलीय वनस्पतींना
पाण्यात तरंगण्याचं काम करते, कारण त्याच्यात वायुऊती असल्यामुळे तो पाणी काय आहे, पाण्यावरती तो पान वगैरे काय तरंगत असतो मित्रांनो. कळालं का? त्यानंतर बघा जर बघितलं तर सेकंड काय आहे, कोलेनचायमा. कळालं का? त्याच्यामध्ये जर बघितलं लांबट असतात, अशा प्रकारे काय रे, लांबट पेशी असतात. सेल्युलोज. कळालं का? पेक्टिनमुळे कोपऱ्यांशी जाड झालेल्या पेशी भित्तिका जिवंत असतात. कळालं का? बघा महत्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये पण पेशी भित्तिका आहे, पण कशाची बनलेली असते मित्रांनो, सेल्युलोज आणि पेक्टिनची बनलेली असते. कोणामध्ये? स्थूल ऊतीमध्ये. समजलं? हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कुठं प्रेझेंट असतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पानांच्या देठाजवळ प्रेझेंट असतात, खोडांच्या फांद्याजवळ प्रेझेंट असतात, यांच्या तळाशी असतात. कळालं का? पानांचे देठ, खोड आणि फांद्या यांच्या तळाशी असतात. अवयवांना लवचिकता आणि आधार देतात. का रे? जर लवचिकता दिली नसतं तर पान गळून पडलं असतं ना. मला सांगा, अशा प्रकारे एखादं झाड आहे, कळालं का? ही फांदी आहे, मला सांगा अशा प्रकारचा हा पान आहे. कळालं का रे? हा पान आहे. ही सिंपल गोष्ट अशी आहे मित्रा, सिंपल गोष्ट समजायचं आहे, क्लिअर कट आहे. या ठिकाणी ते आढळतात. का? कारण जर वारा आला तर पान हालतो पण तुटत नाही लवकर मित्रांनो. का? कारण ते कशापासून बनलेले, त्या ठिकाणी लवचिकता निर्माण करण्यासाठी, तर ते कशापासून बनलेले असतात, तर ते स्थूल ऊतीपासून बनलेले असतात मित्रांनो. तर मला सांगा, या ठिकाणी काय असते, स्थूल ऊती असते जी लवचिकता निर्माण करते. म्हणून वारा आल्यानंतर पण झाड इकडे हालतो तिकडे हालतो पण लवकर तुटत नाही, कारण लवचिकता निर्माण झालेली आहे. ते काय म्हणतात रे, स्थूल ऊती म्हणते. कळाला का? झुकेगा नहीं साला नहीं. कळालं का? स्थूल ऊती म्हणते झुकूंगा मगर काय आहे, तुटूंगा नहीं. कळू राहिलं का? तशी गोष्ट आहे, म्हणजे हिचं डायलॉग वेगळा आहे. काय आहे? झुकूंगा मगर तुटूंगा नहीं. तर तशा प्रकारचं मला सांगा, हे स्थूल ऊती आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ज्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला कोणता शब्द वापरतो आपण मित्रांनो माहित आहे का? कोलेनचायमा शब्द वापरतो. आणि ही कुठं आढळते म्हटलो रे मी तुम्हाला, मूल ऊती. पॅरेनचायमा कुठं आढळते बघा, मूळ, खोड, पाने, फळे. कळालं का? या सर्व अवयवात आढळते अन्न वगैरे साठवण्यासाठी. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि फायनली आहे दृढ ऊती. कळालं का रे? त्याला स्किरेनचायमा म्हणून ओळखलं जातं. साधी गर्ग जोडी पोकळी असते त्यांच्यामध्ये प्रेझेंट. दोन्ही टोकांना निमुळत्या असतात मित्रांनो, हे एवढं विचारलं जात नाही. तंतुमय असतात, मृत पेशी असतात. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये मृत पेशी असतात, या दोघांमध्ये पण जिवंत पेशी असतात, हे लक्षात ठेवा. आयोग विचारू शकतं, दृढ ऊतीमध्ये जिवंत पेशी की मृत पेशी? मृत पेशी आहे. आणि या ठिकाणी दोघांमध्ये काय आहे, जिवंत पेशी असतात. पेशी भित्तिका लिग्निनची बनलेली असते, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पेशी भित्तिका सेल्युलोज आणि पेक्टिनची बनलेली असते, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि इथं पातळ पेशी भित्तिका असते, जी सेल्युलोजची असते मित्रांनो. तर हे आहे दृढ ऊती. कळलं का रे? काय करते रे ते मला सांगा. फायनली मृत पेशी असतात. कोणांमध्ये आढळते बघा, खोडांमध्ये आढळते, पानांच्या शिरांमध्ये आढळते, बियांच्या कठीण कवचात आढळतं, नारळाच्या बाह्य आवरणात आढळतं. जे कठीण आहे, जे कठोर आहे बघा ना, खोडचं आवरण कठीण असतो कालांतराने. पानांच्या शिरा बघा, वाळलेलं पान जर आपण पूर्ण दुडंबलो त्याच्यातलं पाला निघून जातं आणि शिरा राहून जातात वाळलेल्या पानामध्ये. म्हणजे अशा प्रकारे हा पान आहे. तर मला सांगा, अशी एक शिरा असते, अशा शिरा असतात. तर मला सांगा, या शिरा दृढ ऊतीपासून बनलेल्या असतात. मधला पान काढून टाकल्यानंतर शिरा उरतं मित्रांनो. काय करतात रे, अवयवांना टणकपणा आणतात आणि मजबूती देण्याचं काम जर कोणाचं असेल तर कोणाचं आहे, दृढ ऊतीचा आहे मित्रांनो. समजलं का? कुठं कुठं असतात, या खोडांमध्ये असते. कळलं का रे? ह्या खोडांमध्ये असते ते. क्लोरेला का? बाह्य आवरणात. बी आहे, एखादं सीड आहे, ह्यांच्या आवरणात असतं. शेंगदाण्याचं वरचं आवरण घ्या, नारळचं वरचं आवरण घ्या, तर हे दृढ ऊती असतात. मृत पेशी त्यांच्यामध्ये असते. अशा प्रकारे तिन्ही सांगितलं कुठं काय असतात. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत जा, बघत जा भाऊ. हाच डेटाबेस आहे जो तुला पास करणार आहे. 10 ठिकाणी जेवण्यात काही अर्थ नाहीये, एकच हक्काचा पाहिजे काहीतरी. बघा, जटिल स्थायी ऊतीचे प्रकार आहे. टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू काय आहेत? आता हे आतापर्यंत जे बघितलं सगळे सिंपल टिश्यू बघितले. 3 प्रकार जे बघितले ना आपण, कोणकोणते 3 प्रकार? काय रे? मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती. इट इज अ टाइप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. कळालं का? सरळ स्थायी ऊतीचे प्रकार. आणि आता फायनली शेवटचा भाग आहे, जटिल ऊतीचे प्रकार काय आहेत? जटिल ऊती 2च आहेत मित्रांनो वनस्पतीमध्ये. एक जलवाहिनी आहे आणि दुसरी रसवाहिनी आहे. तर हे कॉम्प्लेक्स काय आहे? परमनंट टिश्यू आहे मित्रांनो. कळालं का? आता जलवाहिनीमध्ये वाहिनिका असते, संवाहिनी पूल वगैरे असतात. कळालं का? हे आपल्याला समजणं गरजेचं. काय आहे रे? जाड भित्तिकांच्या मृत पेशीपासून बनलेले आहेत. कारण काय आहे? जटिल स्थायी ऊती आहे, मृत पेशी आहेत. म्हणजे याचा अर्थ बघ भाऊ, जलवाहिनीमध्ये मृत पेशी आहेत, ही गोष्ट लक्षात ठेव. IMP पॉइंट आहे.
पेशींचे प्रकार पडतात ह्याच्यामध्ये वाहिनिका असते, वाहिन्या असतात आणि तंतू असतात। मृत पेशी, जलवाहिनी, मूलभूती, जिवंत पेशी असतात। म्हणजे याचा अर्थ मला सांगा, ह्यांच्यामध्ये आढळणाऱ्या या जलवाहिनीमध्ये आढळणाऱ्या वाहिनिका असेल, वाहिन्या किंवा तंतू या तिघांमध्ये मृत पेशी आढळतात, तर जलवाहिनी मूलभूती जी आहे एक ती काय जिवंत पेशीपासून बनलेली असते। काय काम करते रे, एकमेकांना जोडलेल्या नळ्यासारखी रचना असते। पाणी आणि खनिजांचं वहन जमिनीच्या दिशेने याने मुळांकडून घेतलेले वरती खोडाकडे वाहून नेण्याचं काम जलवाहिन्यांचं असतं। म्हणजे अशा प्रकारे खालून वरती घेऊन जाण्याचं काम करत असतात मित्रांनो। एवढी गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे। रसवाहिनी काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, रसवाहिनी काय बघा, पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून बनलेले आहेत। फरक आहे मला सांगा, जलवाहिनीमध्ये मृत पेशी असतात, रसवाहिनीमध्ये जिवंत पेशी असतात मित्रांनो। फायलम मध्ये जिवंत पेशी असतात आणि काय करतात रे, पेशीद्रव्य त्यांच्यामध्ये भरलेला असतो, कारण अन्न असतो त्यांच्यामध्ये। काय काय असतात बघा, चाळण नलिका असते, सहपेशी असते आणि रक्तवाहिनी मूलभूती जिवंत पेशी असतात मित्रांनो। रसवाहिनी तंतू नावाचा एक घटक प्रेझेंट असतो या रसवाहिनीमध्ये, तो फक्त मृत असतो, बाकी सगळे जिवंत असतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। वाचत असताना प्रश्न काय विचारेल, प्रश्न हेच विचारेल की जलवाहिनीमधील पेशी मृत आहे की जिवंत, मृत आहे, रसवाहिनी पेशीमधील मृत आहे की जिवंत आहे, तर मला सांगा हे जिवंत पेशी आहेत। त्याच्यामध्ये आणखी कोण मृत आहेत, रसवाहिनी तंतू मृत आहे, बाकी सगळे जिवंत। इथं जर बघितलं, वाहिनिका, वाहिन्या, तंतू हे मृत आहेत आणि जलवाहिनी मूलभूती जी आहे ही काय आहे, जिवंत आहे। हे कळणं गरजेचं आहे। काय करतात रे, एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानाकडून शर्करा व अमिनो आम्लाचे वहन वरच्या खालच्या दिशेने करतात। म्हणजे याचा अर्थ वरून खाली अन्नाचं वहन करतात का, कारण वरी हरित भाग आहे, ज्या ठिकाणी अन्न तयार होतं तिथून खाली मुळांकडे अहरित भागाकडे अन्नाचं वहन मला सांगा या रसवाहिनी आणि फायलम करत असतात। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। हे दोन प्रकार आहेत मित्रांनो, हे समजणं गरजेचं आहे काय आणि कशा प्रकारे। बघा, या ऊतींचा वापर जैव तंत्रज्ञानामध्ये करतो, बायोटेक्नॉलॉजीमध्ये करतो, काय आणि कसं असणार आहे ते व्यवस्थित बघून घ्या। नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली। म्हणजे याचा अर्थ एखाद्या वनस्पतीला आणि काय रे प्राण्याला एक नैसर्गिक गुणधर्म असतो, पण त्या नैसर्गिक गुणधर्मामध्ये जर आपण नवीन गुणधर्म त्यांना दिलं आणि ते गुणधर्म जर त्या वनस्पतीने धारण केलं, तरी नवीन गुणधर्म ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देतो त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतो। बघा ना, पहिले टोमॅटो असायचे मित्रांनो, छोटे छोटे गावरान टोमॅटो असायचे, त्याच्यात बियांची संख्या जास्त असायची, एखाद्यावर फेकून मारलं की पूर्ण टोमॅटोने लाल बुंद भरून जायचं मित्रांनो। पण आता तसं आहे का, टोमॅटोचा आकार वाढला, एवढं कडक एवढं टणक असतो की एखाद्याला टोमॅटो फेकून मारलं, टोमॅटो तर फुटत नाही पण समोरच्याचं तोंड फुटतं मित्रांनो, कळलं का। वांगे बघा, पहिले छोटे छोटे लहान लहान वांगे आहे, आता कळत नाही वांगे आहे कलिंगड आहे काय टरबूज आहे की काय भोपळा आहे, कळलं का। म्हणजे ताळमेळच नाही आहे। मग हे जे बदल केलो ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो, जैव तंत्रज्ञान म्हणत असतो। गाई म्हैस बघा, नैसर्गिकपणे गाई म्हैस 2 लिटर 3 लिटर दूध देते, पण अशा काही गाई आहेत ते 50-50 लिटर दूध देतात मित्रांनो, म्हशी आहेत। तर हे कोणामुळं, त्याच्यात बदल केल्यामुळं, हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी फायद्याच्या, कळाला, फायद्याच्या मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवामध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल संकर घडून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैव तंत्रज्ञान म्हणतात। हे का घडलं, कारण ज्या जनुकांच्या साहाय्याने जीनच्या साहाय्याने त्या सजीवाचे काय वैशिष्ट्य निर्माण होतात, त्या जीनमध्ये बदल करण्यात आला मित्रांनो, आणि जसं बदल करण्यात आलं त्यानुसार त्या सजीवाच्या शरीरात बदल घडतं आणि यालाच आपण जैव तंत्रज्ञान म्हणतो, यालाच आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणतो। या तंत्रज्ञान जनुकीय अभियांत्रिकी आणि जेनेटिक इंजिनिअरिंग व ऊती संवर्धन टिश्यू कल्चर या दोन्ही तंत्राचा समावेश होतो। हे बदल करत असताना दोन गोष्टींचा विचार केला जातो, एक जेनेटिक इंजिनिअरिंगचा आणि दुसरं टिश्यू कल्चर। हे दोघांनाच एकत्रित आपण काय जैव तंत्रज्ञान म्हणत असतो किंवा त्यामध्ये करत असतात। हे याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन काय म्हणतो आपण माहिती आहे का, करण्याच्या क्षमतेत वाढ, लसी निर्मिती, जन्मदात रोगाचे निदान, इंद्रियांचे रोपण प्रतिरोपण, कर्करोग संशोधन, प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा खुर्च्या तयार करणे या क्षेत्रात होत असतो। याचा उपयोग बघा या वेगवेगळ्या ठिकाणी असतो। जसं उदाहरण अन्नधान्याचा पुरवठा कमी होत असेल तर अन्नधान्याच्या पुरवठात वाढ करणे, कळालं का रे। जन्मदात रोग जर एखादा निर्माण झाला असेल तर जीन एडिट करून त्याचं काय हे करणे, आयोचं म्हणजेच काय मला सांगा, इंद्रिय रोपण करणे म्हणजे काय, प्रतिरोपण करणे, कळालं का सर, कळालं का, ट्रान्सप्लांट म्हणतो। कर्करोगांचं संशोधन करणे, कळालं का। हे वेगवेगळे
उपाय मला सांगा या टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल झालेला आहे. सजीवाच्या शरीराबाहेर पोषक निर्जनुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा जिवंत वाढ करणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. काय करतात माहिती आहे का, सजीवाच्या शरीराबाहेर पोषक व माध्यमात त्यांच्या पेशी किंवा ऊतींचं वाढ करणे. समजा एखाद्या प्राण्यातून मी पेशी काढली किंवा ऊती काढली, कळालं का रे, एखाद्या प्राण्यातून पेशी किंवा ऊती काढली आणि मला सांगा त्या पेशी किंवा ऊतीला मी काय केलं रे, बाहेर त्याचं वाढ आणि विकास केलो. कोणत्या माध्यमात, एकदम निर्जंतुक माध्यम आहे, तिथं कोणतंही काय बॅक्टेरिया किंवा व्हायरस नाही आहे. अशा ठिकाणी प्रयोगशाळेत जर मी एखाद्या सजीवाच्या शरीराच्या बाहेर त्या पेशी किंवा ऊतीला काढून जर त्याचं वाढ करत असेल तर त्याला टिश्यू कल्चर किंवा ऊती संवर्धन म्हणतात. आजकाल ऊती संवर्धन तज्ञाने एका पेशीपासून किंवा ऊतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो. ऊती संवर्धनासाठी आवश्यक पोषक ऊर्जा पुरवणारे एखादे द्रव, स्थायीरूप किंवा अगारापासून तयार केलेले जेलीसारखे माध्यम वापरले जातात. बघा हा शब्द महत्त्वाचा आहे. काय केलं जातं रे, चला एखाद्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरातून पेशी किंवा ऊती तर बाहेर काढलो, पण त्याचं वाढ आणि विकास प्रयोगशाळेत जर करायचं असेल तर त्याला तसाच माध्यम द्यावं लागेल जो माध्यम त्याला एका सजीवाच्या आतमध्ये भेटणार आहे. यासाठी अगारचा काय आहे, माध्यम म्हणून निवड करतात. ऊती संवर्धनामध्ये तर अगार पदार्थाचा माध्यम म्हणून निवड करतात. आयोग विचारतं ऊती संवर्धनामध्ये माध्यम म्हणून कोणाची निवड करतो, तर अगारची निवड करतो. कळाला का, काही शास्त्रज्ञाबद्दल माहिती दिली बघा. फ्रेडिस कॅमियन स्टुअर्ट, कळाला का, हे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ, पेशी व ऊतींच्या शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले. म्हणजे पहिल्यांदा पेशी आणि ऊती हे शरीराबाहेर पण वाढतात हे पहिल्यांदा सिद्ध करणारा शास्त्रज्ञ कोण आहे, फ्रेडिस कॅम्पियन स्टुअर्ट आहे. त्यासाठी त्यांनी गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या काढून मला सांगा प्रयोगशाळेत पोषक माध्यमात वाढवल्या. प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता होती. म्हणजे पहिल्यांदा त्याने गाजराचे जे रूट्स आहेत, कळाला का, त्याच्यातल्या पेशी बाजूला काढल्या, त्यांचं सेपरेट वाढ केलं अनुकूल माध्यमात. तेव्हा त्याला कळालं की त्या वाढ होऊन त्याच्यापासून पण काय पूर्ण गाजर तयार होऊ शकते. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल. आता ॲक्च्युली शेतीत काय बदल झाला, पहिले जर बघितलं तर उत्पन्न कमी होतं, नंतर वाढलं, आणखी पुन्हा कमी होतो. ते काय आहे, शेतीत काय केलं गेलं, पिकांच्या DNA मध्ये बदल घडून आणलं गेलं. बघा आता बीटी कॉटन वापरतो आपण. काय केलं रे, बीटी कॉटनमध्ये व्यवस्थित लक्ष द्या. सोनेरी तांदूळ बघा काय केलं माहिती आहे का, कॉटनवर आळ्यांचा अटॅक होत होता म्हणून बघा एक बॅसिलस थ्रिओन्जिनसिस नावाचा, बॅसिलस काय आहे, थ्रिओन्जिनेसिस काय आहे, जिनेसिस काय आहे नावाचा एक बॅक्टेरिया आहे. तो काय केलं, तो आळ्यांना मारतो. तर त्या थ्रिओन्जिनेसिस बॅक्टेरियाच्या आतमध्ये क्राय नावाचा एक विषारी पदार्थ आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा क्राय नावाचा विषारी पदार्थ आळ्यांना मारतो. मग या बॅक्टेरियाचा जो जीन, जो जनुक आहे, जो क्राय नावाचा हा पदार्थ तयार करतो, तो जनुक त्या बॅक्टेरियातून काढलं, कॉटनमध्ये टाकून दिलं आणि कॉटनमध्ये टाकल्यानंतर तोच विष मला सांगा, कॉटन म्हणजेच काय, कपासीच्या पानांमध्ये तयार झाला आणि एखादी अळी जेव्हा त्या पानाला खाते तर ती अळी मरून जाते. यालाच आपण बीटी कॉटन म्हणतो. हे बदल झालं. DNA मध्ये बदल घडून जनुकीय सुधारित जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप काय आहे, निर्मिती केलं, GMOC ची निर्मिती केली. कळालं का, निर्माण केले जात आहे. बहुधा असे वाण निसर्गात आढळत नाही, म्हणजेच नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातीमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात. कळालं का, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता, सातत्याने बदलणारे तापमान, ओले सुके, दुष्काळ, बदलते हवामान, हे सर्व वातावरणातील ताल कमी नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. पण ऋतू सुधारित प्रजातीमध्ये काय म्हणजे जीन सुधारित प्रजाती म्हणजे DNA सुधारित प्रजाती यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थिती वाढतात. म्हणजेच काय रे, कृत्रिम जे आहेत, कळालं का, हे वाढतात. म्हणजे याचा अर्थ असा करण्यात आलं, नैसर्गिक वनस्पती उन्हाळ्यात पाऊस कमी झालं, पाऊस जास्त झालं, तापमान वाढलं किंवा काही चेंज झालं तर हे सहन करत नाही. परंतु जे कृत्रिमरित्या आपण त्याचे जीनमध्ये चेंज करून काढलेले आहे तर अशा कंडिशनमध्ये पण ते तग धरून ठेवू शकतात. हे एक फायदा आहे जैवतंत्रज्ञानाचे. बघा उपद्रवी कीटक, कळा का, रोग जंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. जर आपण त्या वनस्पतीमध्येच असा जीन टाकून दिलं, ज्या जीनमधून स्त्रावणारे रसायन कीटकांना मारण्याचं काम करतात, रोग जंतू आणि रासायनिक तणनाशके, तर मला सांगा हे पॉसिबल झालंय. म्हणून काय आहे, कीटकनाशके, तणनाशके हे टाळलं जातं जर तशा प्रकारे आपण केलो तर. बघा GM प्रजातीच्या बियाणामुळे म्हणजेच काय जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप बियाणामुळे पिकांच्या नासाडीत घट होते, पोषण मूल्यांचा वाढ होतो, कारण आपण पाहिजे तसं बदल करू शकतो. अशा तऱ्हेने सर्व गुणसंपन्न पिकांचे बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी हल्ली मोठ्या प्रमाणात GM पिके यांनी काय म्हणतो, जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप काय घेतात. दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहेत. मित्रांनो, हे आपण बघतो आजूबाजूला. आपण पण काय नगदी पिके ह्या GM पीक घेत असतो.
उच्च उत्पादक पीक जाती जसा हाय एल्डिंग ॲरेटीज, कळालं का, केळी असेल, मका असेल, भात असेल, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कळालं का, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, कळालं का, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या, कळालं का, जाती, कळालं का, म्हणजेच काय मित्रांनो माहिती आहे का, DNA मधील जे जाती आहे, प्रजाती आहेत उपलब्ध आहेत, म्हणजेच काय GM प्रजाती म्हणतो आपण, कळालं का रे, काय GM म्हणजेच काय, जेनेटिकल मॉडिफाईड क्रॉप या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे आपण हे जेवढे नावं दिले ह्याच्यामध्ये मॉडिफाईड झालेलं आहे ऑलरेडी आणि तेच आपण वापरत असतो. यापैकी काहींमध्ये कीडरोधक जनुकांचा पण रोपण करण्यात आलेलं आहे, कळलं का, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. उदाहरणार्थ कोणकोणते आहेत बघा, मका MON 180 हा मक्याचं काय कीडरोधक बियाणं आहे मित्रांनो, कळलं का. त्यानंतर बघा आणखी कोणता आहे रे, MON 863 हा पण आहे. बटाटा ॲम्प्लोसोरा, कळाला का, हा पण काय कीडरोधक आहे. भात गोल्डन राईस, कळाला का, हे बदल केलेला आहे म्हणजे GM फूड आहे ते, कळालं का, ह्याच्यामध्ये विटामिन E टाकण्यात आलेलं आहे, कळालं का. मकामध्ये पण खराब होऊ नये म्हणे. टोमॅटोमध्ये वैशाली, ह्याच्यामध्ये पण मॉडिफाईड केले. काय केले रे, टोमॅटोचा आवरण जो आहे ना तो लवकर विरघळत नाही म्हणून तो काय जास्त काळ टिकत असतो. कापूसमध्ये बघा BT कॉटन, आता सांगितलं क्राय नावाचा विषारी पदार्थ निर्माण करणारा जीवाणूतला काय तो जीन टाकण्यात आलं, समजलं का. आणि हे टोमॅटोमध्ये वरचा आवरण न विरघळू देणारा घटक टाकण्यात आला, या कारणामुळे तो टणक राहतो आणि जास्त कालावधीपर्यंत टिकतो. तर अशा प्रकारे मला सांगा हे कळणं गरजेचं आहे. मला सांगा गुलाबाचं जर एक उदाहरण सांगतो, अंबानीच्या मुलीचा जेव्हा लग्न झालं तर त्याच्या घरावर फुल लावलेले होते मित्रांनो, तर 1.5 महिने, कळालं का रे, म्हणजे 45 दिवस ते फूल न कोमजता जशाला तसे होते, का, कारण जेनेटिकल मॉडिफाईड फ्लॉवर होते ते, कळालं का. अशा प्रकारे मला सांगा हा घटक आपण काय या ठिकाणी बघितलेला आहे. चालेल. बघा हे माइंडमॅप पुस्तक आहे, ट्री डायग्रामच्या स्वरूपात एकदम चांगल्या प्रकारे दिलेले आहे. तुम्ही आवर्जून या पुस्तकांचा एकदा रेफर करा, तुम्हाला चांगले मार्क येणार म्हणजे येणार मित्रांनो. मी गॅरंटी देऊन सांगतो, जर आपल्या बॅचचे फाउंडेशन बॅचचा विद्यार्थी असेल, त्यानंतर त्यांनी स्टेट बोर्डची बॅच पण जॉईन केली असेल आणि मला सांगा MCQ, कळालं का रे, यांनी काय म्हणतो आपण माहिती आहे का, प्रश्नपत्रिका विश्लेषण, हे तिन्ही जर करत असेल, माझं म्हणणं आहे की त्याला 13 ते 15च्या दरम्यानच यायला पाहिजे, कळालं का, जर व्यवस्थित केलेला असेल तर. चालेल, या ठिकाणी थांबतो. पुढचं टॉपिक आपण घेऊन भेटूया 10वीच्या पुस्तकातील प्राण्यांचं वर्गीकरण. तोपर्यंत हे चांगल्या प्रकारे बघा मित्रांनो. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण 10वीचं पुस्तक घेऊन पुढे. थँक्यू.